नमस्कार. लवगेट बच्चाच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. दरवेळीप्रमाणे आजही एक नवीन कपल तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. ते खूप गोड कपल आहे. आता सध्या मी त्यांचे ऑफ द कॅमेरा गप्पा मारत होती. मला खूप मस्त वाटलंय, त्यामुळे तुम्हालाही गप्पा मारताना खूप मजा येणार आहे. सो स्वागत आहे दोघांचंही. कसे आहात दोघंही? मजेत. आम्ही मजेत आहोत. आणि तू कशी आहेस? मी मस्त. खूप मजा आली. म्हणजे आपण आता ऑफ द कॅमेरा गप्पा मारत होतो, खूप मजा आली. सो 2 वर्ष झाली आहेत लग्नाला. येस. कसा चाललाय संसार? अरे संसार संकेत डायरेक्ट काय सांगू म्हणजे काय सांगू मी तुला, असं होतं. तसंच होतं ते. काय सांगू, सांग, काहीतरी सांग बघू मला आता जरा. कमाल. म्हणजे एकदा आयुष्यात वाटलं नव्हतं मला की मी लग्न करेल इतक्या पटकन. म्हणजे पटकन नाहीच झाले होते, पण लग्न करेल. आणि असं तुला काय वाटत होतं की तू कधी लग्न करणार नाहीस? नाही, म्हणजे एक इनिशियल थॉट असतो लग्नाबद्दलचा. आणि माझे पण काही थॉट्स होते, ते काही वेगळे आहेत. म्हणजे काही त्याला पर्सनल रिझन्स आहेत, प्रोफेशनल रिझन्स आहेत. पण आणि मी म्हटलं हे स्वच्छंद मनाने वावरतोय आपण या जगामध्ये, कशाला बांधून घ्या स्वतःला. मग हा थॉट कसा चेंज झाला? आता मग सुपर्णासारखी मुलगी आयुष्यात आल्यावर बरेच थॉट्स चेंज झाले. तर त्यातलाच तो एक थॉट होता लग्नाचा. तर मग वी हॅव बीन टुगेदर फॉर क्वाईट अ लॉट टाइम. आणि मग त्याच्यानंतर इट जस्ट फेल्ट राईट. आणि असं वाटलं की हा झेलू शकतो कोणीतरी आपल्याला, आणि आपण कोणाला तरी झेलू शकतो. कारण बोथ वेज, हे महत्वाचं होतं. इट शुड गो बोथ वेज. किंवा हा, कारण मला अजिबात झेलायची सवय नाही. म्हणजे मी कोणालाच झेलत नाही. असं चांगल्या पद्धतीने घ्यावं हे सगळ्यांनी, तसं नाही, टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे. त्यामुळे मी कोणालाच झेलू शकत नाही, कोणालाच पर्सनली प्रोफेशनली. पण मग सुपर्णाला थोडंफार झेलू शकतो मी, हे असं कळलं, जाणवलं. येस. आणि त्यामुळे मग समजतं ना, एक वेवलेंथ मॅच होते. तेव्हा मी डिसाइड केलं की म्हटलं ठीक आहे, लेट्स नॉट गिव्ह इट अ ट्राय, लेट्स डू इट. म्हणून मग ते केलं. 2 वर्ष कशी चालली आहेत सुपर्णा? 2 वर्ष खूप म्हणजे असं म्हणतात सगळे की लग्नानंतर खूप गोष्टी बदलतात, एक असं रोलर कोस्टर वगैरे असं सुरू होतं. पण थँकफुली माझ्या बाबतीत तसं काही खूप नाही बदललं. त्याला खूप रिझन्स आहेत. हा, एक्झॅक्टली. काहीच नाही बदललंय. तसंच आज संकेत खूप बोलणार आहे असं मला वाटतंय. त्याच्याकडे खूप आहे बोलायला. 2 वर्ष झालेत ना. 2 वर्ष झालीत. तर नाही, तसं काही चेंजेस खूप नाही झाले. बट येस, थोडंसं रिस्पॉन्सिबिलिटी किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी थोडं मॅनेज करणं, ते थोडंसं आता जमतंय. बरोबर, लवकर उठता येते आजकाल. उठता येतं पण उठावं पण लागतं. थोडंसं मागे नेते, थोडंसं की आता लग्न झाले 2 वर्ष, पण त्याच्या आधीचे जे रिलेशनशिप मध्ये होतात तुम्ही, ते कसं सुरू झालं होतं रिलेशनशिप? कोणी कोणाला पहिलं प्रपोज केलं होतं? कुठे भेटला होतात? कसं सुरू झालं होतं? ते आय गेस सगळ्यांनाच प्रपोज कसं केलं होतं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, कारण ते आहेच तिथे, सगळ्यांना माहिती, युट्यूबवर. हो, युट्यूबवर जग जाहीर आहे. पण पहिली नजर असते ना, जेव्हा आपण एकमेकांना बघतो, ते कसं होतं आणि काय थॉट्स होते एकमेकांबद्दल, की ही कशी असेल, हा कसा असेल? पहिली नजर मी तुला सांगतो, मी सांगतो 29 सप्टेंबर 2016. डेट? हो, 4:30 वाजता दुपारी 4:30 वाजता. असाच एक सेटअप होता आमच्या सेटवर. दुहेरी नावाची सिरियल करत होतो मी. तिथे असाच एका रूम मध्ये हा असा सेटअप लागला जो युजली शूटिंगला नाही लागत. तर मी म्हंटल हा कशासाठी आहे? फक्त हे व्हाईट लाईटचे, म्हणजे कूल लाईटचे, वॉर्म लाईट्स होते. म्हटलं कोणाचं फोटोशूट चालू आहे? बोले आपण एक फोटोशूट करते. करायचं एक करणे काय, टेस्ट करणे. म्हटलं ओके. तर मी आपलं रेडी ब्लेझर वगैरे, माझं कॅरेक्टर पण तसंच होतं दुष्यंतचं, इंडस्ट्रियलिस्ट. तर मी आलो आतमध्ये. म्हटलं पर क्या हो क्या रहा है? कुछ नाही. आणि असं मी विचारतो तोपर्यंत समोरून एक अशी मस्त टवटवीत लाल साडी घातलेली चवळीची शेंग चालत आली. टॉक 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 टॉक. आणि मी असं बघत होतो, आणि मग त्या चवळीच्या शेंगेने पण माझ्याकडे बघितला, आणि ती अशी ह्या प्रॉक्सिमिटी मध्ये आली. म्हटलं हॅलो, हाय. आणि तेवढंच समोरून दुष्यंत, म्हणजे जो फोटोग्राफ्स काढत होता,
तो आमचा कंटिन्युटीचा फोटोग्राफर होता. तो म्हटला हा चल एक अशीच एक रॅन्डम पोज द्या म्हणे, आपण टेस्ट करू म्हणे. ओके. फक्त अँड वी केम इन टू अ पोज व्हेरी नॅचरली. म्हणजे ती पुढे होते, मी मागे होतो, अँड आय वॉज असं कडलिंग हर आणि असं स्माइल केलं अँड क्लिक. दॅट वॉज आवर फर्स्ट मीटिंग. दॅट वॉज आवर पहिल्याच फर्स्ट मीटिंग नजर. मध्ये फोटो. आणि तो एकच फोटो आहे जो आजही आमच्या बेडरूम मध्ये फ्रेम करून लावलेला आहे. दॅट इज द फर्स्ट मोमेंट वेन वी मेट. तो फोटो. आणि तोच फोटो दुहेरीत पण दुष्यंत आणि मैथिलीसाठी म्हणून त्यांनी फ्रेम केला. दॅट वॉज द व्हेरी फर्स्ट फोटो. मग बोलणं काय झालं? हॅलो हाय नंतर? हॅलो हाय नंतर झाला, ऍक्च्युली पहिले फोटो झालेला. हो, तर ती आली आणि तेवढंच दुष्यंत बोलला की एक म्हणे दादा एक पटकन काहीतरी एक अशी पोज द्या, पण मी फक्त टेस्ट करतोय म्हणे. तो ऑलरेडी त्याचा सेटअप चांगलाच त्याने केलेला. तर आम्ही ज्या पोज मध्ये आलो त्याने क्लिक केलं अँड इट जस्ट क्लिक्ड. तर कॅमेरा पुढे बोलणं कसं झालं तुमच्या दोघांचं? पुढे मग बाय काय म्हणतात त्याला, रोज भेटून कारण सतत सीन्स एकत्र आणि 16 तास एकत्रच होतो. त्यामुळे हा खूप ऐकलेला डायलॉग असेल सिरियलच्या दुनियेत सगळ्यांनी, पण ती एक गोष्ट खरी आहे की 12 ते 16 तास जर तुम्ही कोणाबरोबर असाल आणि जर तुमची वेवलेंथ मॅच होते तर तो माणूस तुमच्या आयुष्यासाठी लिहिलेला आहे. हा, आणि ती वेळ पण कळत नाही कुठे जाते. तेवढा रॅपो होतो, तेवढा बॉन्ड होतो. आम्हाला लिटरली कळायचं नाही की अख्खा दिवस आम्ही शूट करून झालंय, आम्ही आता घरी जायची वेळ आली आहे वगैरे असं. म्हणजे आम्ही शूट पण करायचो, आम्ही आमच्यात पण होतो, शूट पण करायचं. आमच्याबरोबर सगळे म्हणजे निवेदिता मॅम होत्या, तुषार सर, अशोक शिंदे, सगळेच होते. ओव्हरऑल सगळी कास्ट अँड क्रू, शिल्पा मॅम होत्या, नवलकर. तर त्यामुळे त्या सगळ्यांनीच ते सगळं बघितलेलं आणि दे वर विथ अस. असं नाही, आम्ही शूट पण करायचो. बट या ऍक्च्युली तिथूनच तिने मला पटवायला सुरुवात केली. तिने पटवायला सुरुवात केली होती, तिने पटवलं. मतलब थोडं थोडं तू पता था ना मुझे क्या अच्छा लगता है. मी तिला एक दिवशी असं मला नव्हतं माहिती, वो मेरा आहे. काय रॅन्डम जर आपण मी तुला विचारलं मग तुला काय आवडतं, काय आवडतं, काय म्हणजे कशाबद्दल? काहीही जगात जनरली तुला काय आवडतं? गाणी ऐकायला. गाणी ऐकायला आवडतं. एक मुलगी हे सांगू शकते की मला कुकिंग आवडतं. हे मी प्रश्न विचारला तुला काय आवडतं? कार्स. कुठली मुलगी कार से उत्तर देईल? कुठली मुलगी कार से उत्तर देईल? मैं बोला ये कार्स किधर से आ गया बीच में. आणि कार्स म्हणजे माझा असं एकदम इथला विषय. अच्छा, तुला माहिती होतं हे? नाही अजिबात रॅन्डम. मला पण खूप हे आवडतं. मला आजपर्यंत माहिती नाही की तिला माहिती होतं की नाही. कारण दॅट वॉज लाईक सेकंड और थर्ड डे, काहीच माहिती नव्हतं. पण ते असं मलाही गाड्यांचं खूप वेड आहे हे मी त्या हिशोबाने सांगितलं की कार्स मला काय आवडतं तर कार्स. आणि गाड्या त्याच्या फारच जवळच्या आहेत. म्हणजे ही इज लाईक मी आयुष्यात कुठल्या मुलीला कार्स बोलताना पहिल्यांदा तिथे ऐकलं. म्हटलं कार्स कधी, मी त्याच्यानंतर काहीच बोललो नव्हतं. 15-20 मिनिटं आय वॉज सायलेंट. मी म्हटलं क्या करने की कोशिश कर रही, कार्स का बोलेल कुठली मुलगी. म्हटलं व्हाय कार्स. मग तू काय विचार केला? मग तू त्या विचारत होता ही कार्स का म्हणाली, हिला माहितीये का हो. मला कार्स मग 15-20 मिनिटांनी मी इम्प्रेस करते का असं? 15-20 मिनिटांनी मी हा प्रश्न विचारला तिला. म्हटलं व्हाय कार्स. आणि मग तिथून आमची बोलायला सुरुवात झाली. आणि मग आजपर्यंत कार्स हा विषय त्यांना जवळ घेऊन आला. कार्सचा विषय. खूप गाड्या मला फार आवडतात. गाड्यांमध्ये आम्ही खूप फिरलेले, गाड्यांमध्ये आम्ही खूप ऍडव्हेंचर्स केले. म्हणून गाड्या आम्हाला प्रचंड आवडतात. मस्त मस्त मस्त. पण मग किती वर्ष रिलेशनशिप मध्ये होतात आणि मग पुढे लग्नापर्यंत कसे पोहोचलात? कारण की लग्नाचा डिसिजन खूप मोठा असतो. जसं तू म्हणालास की लग्न मला नकोच होतं, किंवा ते थॉट्स मुलांच्या मनात युजली येतात की काय मुली कशा असतात सगळ्यांना माहिती असतं. सो तो लग्नापर्यंत डिसिजन कसा पोहोचला दोघांचाही? आय गेस किती म्हणजे 2016 तो दिवस, त्या वाजतापासून किती 2022. आमचं ऍक्च्युली असं कधी झालंच नाही की आता आपण वी आर इन अ रिलेशनशिप, असं कधी झालंच नाही. जस्ट हॅपेंड रॅन्डमली विथ फ्लो. इट वॉज म्युच्युअल. रॅन्डमली म्हणण्यापेक्षा इट वॉज म्युच्युअल. असं कधीच झालं नाही. त्यामुळे ते जस्ट ग्रो होत गेलो आम्ही एकमेकांबरोबर. दॅट वॉज द थिंग. हा, म्हणजे असं काही नाही की तू मला तुझी लवशिप पाहिजे आणि मी तुला लवशिप. लवशिप हा शब्द ऐसा कधी असं कधी नाही झालं की माझं तुझ्यावर प्रेम जडलंय आणि मग तर नाही, ते नव्हतं झालं. शी इज राईट. तर ते तसं कधी झालं. पण मग डायरेक्ट तुम्ही कसं आधी बोललातच नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा काय? किती वर्ष आय गेस आताही बोललो नसेल आम्ही. बोललाय?
थोडं क्लिशे वाटतं ना थोडंसं, म्हणजे गरज नाही सांगायची, शब्दात सांगायची गरज गरज नाहीये. आहे. म्हणजे करतो आम्ही एकमेकांसाठी इतकं की ते दिसतं. पण माहिती असणं गरजेचं आहे ना की तुम्ही एकमेकांवर प्रेम करताय. तुम्ही जसं म्हणालात की इट्स गो विथ द फ्लो, बट तरी पण माहिती असणं गरजेचं की तुला मी आवडतो, मला तू आवडतो. हो पण ऍक्शन्स मध्ये कळतं ना की बाबा आवडतो एकमेकांना अजूनही. म्हणजे मध्ये मध्ये तो विचारतो तुला मी आवडतो ना. ओके. आजच सकाळी विचारलं. हा ओके ओके. माझं मी ऍक्च्युली अच्छा, असं ठीक नाही, असं नाही विचारत नाही. तुला मी आवडतो का नाही विचारत. मी म्हटलं मग आता मी तुला नाही आवडत का? हा प्रश्न असतो. उलटा मग त्यावरती मग आता मी तुला नाही आवडत का मी आता मी तुला नाही आवडायला लागलोय का, हा प्रश्न असतो. आणि जर त्याच्यावर पॉज आला 1-2 सेकंदाचा तो समजून जायचं की आता मी तुला नाही आवडत का, म्हणजे काहीतरी असू काहीतरी शकतं. असू शकतं. बरोबर. आणि मग उत्तर आलं की मग काय, मग आय लव्ह यू म्हणायची वगैरे गरज नाही. अजून तरी मग घरी कसं सांगितलं दोघांनी? सांगितलं कुठे, म्हणजे घरी सांगायचं कशाला? सांगायला पाहिजे ना की लग्न करायचं आहे या व्यक्ती बरोबर. ते कसं सांगितलं? थोडं सांगायला कशाला पाहिजे? मला असं वाटलं माझाच प्रश्न चुकलाय. सांगायचं कशाला, म्हणजे कळतंय की लोकांना. गॉड मला तर माहित. मला वाटतं माझ्या दीदीचं लग्न होतं 2018 ला. सो दॅट वॉज द फर्स्ट टाइम जेव्हा तो आला होता घरी. म्हणजे असं लग्नाच्या 2 दिवस आधी ग्रहमक वगैरे असतं तर हा ऍज अ फ्रेंड तो आला होता. बट तो एकटाच आला होता म्हणजे फ्रेंड्स मध्ये. त्यामुळे सगळ्यांना हा आता आहेच म्हणजे असं सुरू झालं होतं. त्यामुळे असं कधी स्पेसिफिकली मम्मी पप्पा मला याच्याशी लग्न करायचं वगैरे असं कधी झालं नाही माझं. पण ते न्यू. त्याच्या अगोदर पण मी एकदा गेलो खरं तर तिच्या घरी, जेव्हा तिचे मम्मी पप्पा घरी. एकदा मी प्रमोशन्सला चाललेलो कुठे कोल्हापूरला का सांगलीला, आय डोंट नो. आणि मध्ये एक पिट स्टॉप होता पुण्यात. तर तो पिट स्टॉप सुपर्णा बोलली की म्हणजे घरी जाऊन यायचं का जरा अर्धा तास. म्हटलं ओके. असं मी सुपर्णाच्या घरी जाऊन बसलेलो, थोडस खाल्लं वगैरे आणि आम्ही तिथून कोल्हापूरला गेलो. मग हिच्या आई बाबांशी फर्स्ट मीटिंग कशी होती तुझी? काही नाही, तिची आई घरात स्वयंपाक बनत होती. वडिलांचं काम चालू होतं कारण अचानक गेलेलो, हिने काय सांगितलं नव्हतं कारण तो प्लॅनच नव्हता. मग ही का घेऊन गेलेली हेही माहिती नाही ना त्यांना ना मला. ती फक्त गेली, त्या बिचारे आपला स्वयंपाक, अरे बापरे हे आले का, हो चला चला दोघं जण. सिरियल चालू असल्यावर तो एक फायदा असतो की बाबा चला हिरो आला, को ऍक्टर आलाय तिचा, ठीक आहे. तर मग त्या हिशोबात ते होते. आणि मग तिचे वडील आले, थोडंफार बोलणं झालं आणि आम्ही लगेच निघालो. मी पूर्ण वेळ हो येस हो येस आणि आउट, याच्या व्यतिरिक्त काय करणार. आणि आता तो जास्त जवळचा आहे त्यामुळे बरोबर आहे. बॉईज. सो लग्न झालं, आम्ही पाहिलं तुमच्या लग्नाचे फोटोज वगैरे खूप सुंदर होते. सो लग्नाच्या काही आठवणी शेअर कराल की काय तुमची आवडती आठवण आहे लग्नाची? माझी तर अख्खं लग्नच माझं आवडतंय ऍक्च्युली. मला सगळं म्हणजे एव्हरीथिंग सगळं आठवतं. आणि ही गोष्ट खूप आठवते की मी खूप कपडे बदललेत. मला असं झालं अरे थांबा मला नाही बदलायचं, फोटोज काढू दे जरा, राहू दे ह्याच्यामध्ये. पण मला हे खूप आठवतं की मी खूप कपडे बदललेत, खूप लुक्स केलेत, खूप कपडे बदललेत आणि खूप इकडे तिकडे नाचत होते. बट आय रिमेंबर एव्हरी छोटा थिंग दॅट हॅपन. सेम इयर. आणि कारण बोथ ऑफ द फॅमिलीज, म्हणजे तिच्याकडचे पण आणि माझ्याकडचे, वी ऑल आर एक्साइटेड पीपल. आम्हाला खूप एक्साइट, म्हणजे मी, माझे कझिन्स किंवा तिचे कझिन्स, तिचे काका लोक, मामा लोक, ते नॅचरली खूप एक्साइटेड आहे. म्हणजे असं काही आहे आता सेलिब्रेशन म्हटलं काय आहे, केक कापायचा आहे, विचारणार नाही का कापायचा आहे, केक कापायचा, केक कापायचा. तर एक्साइटमेंट लेवल त्या म्हणजे पॉइंटवर असल्यामुळे ते लग्न ओव्हरऑल बँग ऑन होतं. मी एक थीम ठेवलेली माझ्या साईडने की पाठक दुल्हनिया ले जाएंगे. त्यामुळे नाशिकला मी अशीच ती सगळी थीम होती. पोस्टर्स बनवलेले, ते पोस्टर सगळीकडे चिकटवलेले, पाठक दुल्हनिया ले जाएंगे. इन्व्हिटेशन कार्ड पण तसंच होतं. आणि ते खूप हॉशपॉश आणि खूप हेक्टिक होतं, पण वी ट्राईड पुलिंग इट ऑफ. आम्ही असं कॉन्वॉय केलेला 15-20 गाड्यांचा. आणि सगळे आमची जितकी पण फॅमिली होती वरात, म्हणजे ते बस भरून येतात ना. मी म्हटलं मला बस नकोय, मी अजिबात बस, ती काळी पिवळी बस कुठल्या कलरची, श्रीराम ट्रॅव्हल्स प्रस्तुत, म्हटलं ते मला नकोय. आणि खाली पाठक परिवार लग्न, म्हटलं ते नकोय. म्हटलं आपण सगळ्यांच्या गाड्या काढू. तर सगळं कॉन्वॉय काढलेलं आम्ही 15-20 गाड्या. नाशिक पासून आम्ही निघालो, सकाळी गेलो, तिकडे पोहोचलो. आणि आमचा व्हेन्यू वॉज अ हायलाइट. कारण माझी आणि सुपर्णाची अशी इच्छा होती की वी वॉन्टेड टू गेट मॅरिड इन अ मंदिर. आम्हाला मंदिरात लग्न करायचं होतं. आणि एव्हरीवन वॉज ओके. पण तिच्या मम्मी पप्पांचं पण असं होतं की नाही,
आम्हाला आमच्या मुलीचं लग्न करायचंय, हे करायचं ते करायचं. मी म्हटलेलं नाही, मंदिरात करायचं. करायचं होतं आम्हाला. तर दे मेड इट अ पॉइंट की आमचं लग्न मंदिरात होते आणि त्यांनी मंदिर ते त्या लेवलचं शोधून काढलं. सो इट वॉज लाईक 3 floors का तो जिकडे म्हणजे मोठमोठे भागवत आणि प्रवचन वगैरे होतात. तर युजली प्रत्येकाच्या लग्नात, आपल्या सगळ्यांच्या लग्नात वेगवेगळ्या प्रकारची सरबत असतात. आमचं खूप सात्विक लग्न होतं. कुठलं सरबत नव्हतं, कारण मंदिरात आमची इच्छा होती मंदिरात लग्न करायची. त्यामुळे त्यांनी सांगितलं ठीक आहे, मंदिरात लग्न करायचं तुमची एक अट आहे, बाकीचं आम्ही आमच्या हिशोबाने करणार. तर मग प्रति शिर्डी जे आहे शिरगावचं, तिथे त्या मंदिरात आमचं लग्न झालं बिकॉज यू वॉन्टेड टू गेट मॅरिड इन अ टेम्पल. तर मग त्यांनी पूर्ण तसे त्यांनी लिटरली सिव्हिल वर्क करून काही चेंजेस करून घेतलेले त्या हॉलसाठी, म्हणजे केटरिंग साठी यांच्यासाठी ऍक्सेस नव्हता म्हणून. आणि तिथे एअर कंडिशनिंग फक्त आमच्या लग्नासाठी करण्यात आलेलं आहे, कारण तो हॉल एवढा मोठा तो हॉल आहे, म्हणजे ह्युमंगस हॉल होता तो. तर ते पूर्ण 2 floors त्यांनी एअर कंडिशन करून घेतले. इट वॉज रूफ टॉप आणि हॉल आणि खाली बँक्वेट आणि असं सगळं. आय डोंट नो हाऊ दे जस्ट मॅनेज्ड इट. आणि व्हेज, आम्ही सगळे तसे व्हेजच आहोत, त्यामुळे दॅट वॉज अ हायलाइट ऑफ द वेडिंग, की तो जो होता स्पॉट. आणि तिथे आमचं पहिलं आणि शेवटचं लग्न झालं. ते एकच लग्न झालंय तिथे, कारण तिथे ते लग्न नाहीच होत तिथे. मग तुम्ही कसं मॅनेज केलं? आय डोंट नो, कदाचित साईबाबांचीच इच्छा असेल की तिकडे व्हावं आणि त्यांनी, पण ऑफकोर्स त्याच्या मर्यादा आम्ही पण पाहिल्या. बाकीचं काही नव्हता गैर. आणि ही गोष्ट सगळ्यांना माहिती होती, म्हणजे आमच्याकडून जितके 100-150 लोक होते, यांच्याकडून किती 1000 लोक होते माहिती नाही. सगळ्यांना मर्यादा त्याच्यापेक्षा जास्त होते. येस. तर एव्हरीवन न्यू की हाँ ये मंदिर है तो है, अँड एव्हरीवन वॉज ओके विथ इट. एवढं सगळं असून जी धमाल केली आम्ही, म्हणजे जी हळद ज्या प्रकारे आम्ही खेळलोय, तर ती तुम्ही बघू शकता, म्हणजे ती टाकलेलीच आहे. आणि मोस्ट ऑफ द लोकमत पण होतच तेव्हा. तर वी हॅड अ ब्लास्ट. आणि कुठल्याच प्रकारचं आम्हाला त्यांनी असं रिस्ट्रिक्शन नव्हतं देयर वॉज नो रिस्ट्रिक्शन. हळद तुम्ही खेळताय टेरेसवर, मग यू कॅनॉट डू दिस, हे नका करू, ते नका करू, आमचं हे खराब होईल, ते खराब होईल, असं काहीही नव्हतं ना तिथून. म्हणजे युजली काय होतं ना की 4 वाजता हॉल सोडायचा आहे वगैरे, हे जे गोष्टी असतात ना, त्या गोष्टी हे काहीच नव्हतं. तुम्हाला तुमच्या हिशोबाने काय करायचं ते करा, फक्त छान पद्धतीने करा, बस एवढंच त्यांचं म्हणणं होतं. विदायला रडलीस? हा, खूप रडली. तिच्यापेक्षा जास्त तर माझी बहीण रडली, सख्खी. ती रडत चालली, माझ्याकडे झाली, तू का रडते? बाजूला आली, म्हंटल अगं तुला काय झालं? क्षमा, म्हणजे प्राजक्ता ना आधीच आम्ही क्षमा म्हणतो तरी, ती ढसा रडते. ओक्सा, म्हटलं अगं काय झालं? बरं मला हे कळत नाही, ते आनंदाच्या अश्रू का सुपर्णा घरी येते म्हणून रडते? मी तिला विचारलंय, अगं म्हटलं प्रॉब्लेम काय, घरी येते म्हणून तू रडतेस का? अशीच होती ती अक्का. बरं असंही नाही की ते सुपर्णाला कोणी, माझं माय एंटायर फॅमिली नोज सुपर्णा कमीत कमी 5-6 वर्ष बिफोर मॅरेज. म्हणजे माझ्या घरी बऱ्याच काही गोष्टी माहिती होत्या, तिच्याकडे बऱ्याच काही गोष्टी माहिती नव्हत्या. त्याच्यावर येऊया पुढे. तर त्यामुळे एव्हरीवन चलो म्हणलं मी घरी, तू रडतच काय घरी? हो, म्हणजे तिने असं म्हणायला पाहिजे होतं, तीच रडत होती माझ्यापेक्षा जास्त. काय झालं हिला, खरंच कळत नव्हतं. सगळे खूप ओव्हरवेल्म्ड होते ऍक्च्युअली त्या लग्नात. खूप आजच सकाळी मी व्हिडिओ बघितला तुमचा गृहप्रवेशचा व्हिडिओ, जिथे तुम्ही एकमेकांना रडत नाही, एकमेकांना विचारताय काहीतरी की मी तुला गृहप्रवेश आपल्या मधल्या पिन करून ठेवलाय तुम्ही इंस्टाग्राम. तो गृहप्रवेश रात्री 2:30 वाजता झालेला. या खूप क्रेझी किस्से. हो, खूप प्रचंड क्रेझी. मी म्हणतो काय सांगते, 2-3 दिवसात जे काय घडत होतं ना, ते बिकॉज ऑल माय कझिन्स, 8 वी आर लाईक 8 of us टुगेदर. एव्हरीवन वॉज ड्रायव्हिंग. प्रत्येक जण ड्राईव्ह पण करत होतं, प्रत्येक जण बरोबर फॅमिलीज पण त्याच्याबरोबर होते, आणि प्रत्येक जण मॅनेज पण करत होतं. म्हणजे ऑफकोर्स लग्न पूर्ण मॅनेज केलेलं सासरे बुवांनी माझ्या, म्हणजे मी त्यांना सासरे बुवाच म्हणतो, दॅट इज माय थिंग. तर सासरे बुवांनी खूप छान मॅनेज केलेलं. पण जिथे थोडंफार काय होतं किंवा ऐन वेळेस ज्या गडबडी होत होत्या, तर माझे कझिन्स मला वॉकी टॉकी घेऊन फिरताना दिसत होते, म्हणजे इन रिअल टाइम. माझ्या बहिणीकडे वॉकी टॉकी होता, भावाकडे वॉकी टॉकी होता, आणि त्यांनी दे वर जस्ट प्रिपेअर्ड फॉर एव्हरीथिंग. म्हणजे काय झालं की हा नवरा नवरी कमिंग आउट चालू होता. मला आवाज लागले, म्हटलं हे किधर से नाही, दादा आपला हिसाब आपला. कुठून त्यांनी सोर्स करून आणलेल्या गोष्टी, आणि ते सगळं मॅनेज करत होते. आणि मला बिदाई, ऍज यू आस्क्ड,
ती इट वॉज सपोज टू हॅपन 4 म्हणजे मॅक्सिमम 4 वाजेपर्यंत आम्ही निघायला पाहिजे होतो तिथून पुढे शिरगाव, कारण नाशिकला जायचं होतं. आम्ही निघालेलो रात्री 8 वाजता. तर 4 तास लेट अँड एव्हरीवन वॉज एक्झॉस्टेड. मला ड्राईव्ह करू दिलं नाही, कारण मी कार्स जसं मी म्हंटल मैं सबको बराबर लेके जातो, मुझे लीड करने दो. म्हटलं सगळ्यांना बरोबर घेऊन जातो, बिकॉज वी वर कनेक्टेड, वॉकीज वर कनेक्टेड होतो, हे कनेक्टेड. नाही माझा नवरा आहे असं नाही, सगळ्यात मोठा असल्यामुळे तू मागे बसायचं. म्हटलं झालं तुमचं, मी आपलं बसलोय मागे गाडीत माझ्या, मी आणि सुपर्णा. म्हटलं चालवा, ते करलं तुमको जो करणं. डुलक्या खात आणि कमीत कमी 4-5 वेळा थांबलोय आम्ही रस्त्यामध्ये, जस्ट टू अवॉइड एनी काइंड ऑफ इमर्जन्सी ऑर एनी काइंड ऑफ मिस हॅपनिंग. आणि रात्री 2-2:30 वाजता आम्ही तिकडे पोहोचलो. आणि तिथे घरी गेल्यावर, कारण घरातली सगळ्यात मोठी सून म्हणजे पाटकनकडची, सो वेलकम आम्ही प्लॅन केलेला बेसिकली तेव्हा. पण तो लेट झाल्यामुळे मग बरंच काही प्लॅन केलेलं, म्हणजे फार अगदी रोडवर घुसण्यापासून, आणि वाईड रोड्स आहेत, तर एव्हरीथिंग वॉज लेट. आणि हे तर ते लोक निघून गेलेले ज्यांनी म्हणजे ते सगळं सेटअप केलेला, एंट्रीची प्लॅन केलेली, तर ते ऑपरेट करणारे आणि ते सगळे वेंडर्स निघून गेले. म्हणजे त्यांनी 12 वाजेपर्यंत वाट बघितली, तरी आम्ही आलो नाही. त्यांना आम्ही टायमिंग दिलेला 9 वाजेचा. आणि जसं आम्ही एंटर झालो, 2-2:15 झालेले, 2 गाड्या यांनी पुढे पाठवलेल्या. अँड द मोमेंट वी एंटर्ड आवर कॉलनी, जो एरिया आहे जैन भवनचा एरिया आहे, क्रॅकर स्टार्टेड फ्लाइंग. आणि मी झोपत होतो, मी म्हटलं कुछ नाही होने वाला है, म्हणजे गया रात के 2:30 बज रहे, कहा कुछ होने वाला है. सनरूफ उघडलं, डॅनी भाऊच आहे, तो ड्राईव्ह करत होता आणि मम्मी पुढे बसलेली. ती पटकन उठून पुढे गेली, हे केलं, पूर्ण एरिया लिट होता, रोड लिट होता. आणि तिथून जे वेंडर्स पळून गेले त्यांच्याकडून सगळे ते रिमोट्स आणि ते कंट्रोल सगळे माझ्या भावांनी त्यांच्या हातात घेतलेलं. अँड दे वर डुईंग इट देमसेल्फ. आणि इतके फटाके फोडले यांनी रात्री 2:30 वाजता. जसं पिक्चर मध्ये बघतात ना, टप 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 लाईट लागतात, तसे आमच्या गल्लीतले सगळे लाईट लागलेले, सगळे इकडचे तिकडचे. मला आनंद होत होता. म्हटलं फक्त पोलीस नको यायला, म्हटलं गालबोट लागेल. पण मग त्या कझिन्सने ते पण मॅनेज केलं. ते पोलीस लोक तिथेच उभे होते, त्यांना पण मॅनेज, म्हणजे त्यांना मॅनेज इन द सेन्स दे वर टोल्ड की SS आहे, हा प्रॉब्लेम आहे तो, आणि तिथलंच राहते असल्यामुळे तसा काय प्रॉब्लेम नाही आला. सो या दॅट वे इट वॉज प्लॅन. खूप मस्त मॅनेज केलं तुमच्या कझिन्सने लग्न तुमचं. नाही, ते ओव्हरऑलच कझिन्सचं, आणि खूप जास्त काय म्हणता येईल त्याला, खूप जास्त कनेक्टेड आहेत ते सगळे 8 जण. आणि आय एम व्हेरी हॅपी की मी त्या भावंडांमध्ये गेले. व्हेरी हॅपी विथ दॅट. पण आता 2 वर्ष झाली आहेत लग्नाला, राईट? पण लग्ना आधीचं प्रेम आणि लग्नानंतरचं प्रेम ह्याच्यामध्ये काही फरक जाणवतोय का, किंवा झालाय का? संकेतने मला म्हणजे त्याला वेगळं म्हणायचं असेल तर मला माहित नाही, पण माझ्यासाठी ते प्रेम वाढलंय. म्हणजे असं कुठे हे नाही झालंय, कारण कमी नाही झालंय. आता उलट ते जास्त काळजी आणि ते जास्त केअरिंग झालंय, जास्त डोळे त्याला शोधतात. संकेत ते पण, आणि त्याच्याकडनं पण तीच हे वाईब असते की बाबा माझ्यासाठी सगळं ओके की नाही, मी जिथे चालली तिथे सगळं आहे की नाही. म्हणजे खूप छोटीशी गोष्ट सांगायची तर, मी शूटला जाताना ही मेक शुअर की माझी बास्केट रेडी आहे. मग माझ्या बास्केटसाठी आदल्या दिवशी तो घेऊन येतो किंवा मागवतो प्लॅटफॉर्म्स वरनं गोष्टी, की तिला काही कमी नको पडायला. सो ही मेक शुअर दॅट आय एम रेडी टू गो एनिवेअर. त्यामुळे ही टेक्स अ लॉट ऑफ केअर फॉर शुअर. संकेत, तू काय सांगशील? म्हणजे एवढं तर करूच शकतो, दिस इज बेअर मिनिमम, आणि केलंच पाहिजे प्रत्येकाने. पण तुला काय फरक जाणवत होता? फरक ऍज सच नाहीये माझ्यासाठी. इट वॉज, आय एम ग्लॅड की जी भीती होती मला, और थोडासा सिरियस नोट, की लग्नानंतर गोष्टी बदलतात. आणि जे एक कारण असू शकतं मी लग्न न करण्याचं, किंवा माझी ती जी हरकत होती लग्न करण्यासाठीची, त्यातलं हे एक कारण असू शकतं की लग्नानंतर गोष्टी बदलतात. कारण कसं, जसं मी सांगितलं की आम्ही काही पळून जाऊन लग्न केलं किंवा दोघांनीच लग्न नाही केलं असं नाही. तर देर आर फॅमिलीज इन्व्हॉल्ड अँड एव्हरीथिंग, एव्हरीवन इज इन्व्हॉल्ड इन दॅट, आणि फॉर आर गुड. तर ते अजिबात नाही झालं. इट जस्ट इज द वे इट इज. त्यामुळे ते पहिले जसं होतं तसंच ते आत्ता ये, आणि ते आता मल्टिप्लाय झालंय अजून पॉझिटिव्ह पद्धतीने. त्यामुळे आय एम ग्लॅड की गोष्टी बदलल्या नाही किंवा काही चुकीच्या झाल्या नाही.
त्या वाढल्याच आणि त्या चांगल्यासाठीच वाढल्या फ्रॉम बोथ द एंड्स, फ्रॉम बोथ द फॅमिलीज, दोघांकडून आणि त्या आमच्याकडून पण एकमेकांसाठी. सो दॅट वे आय एम जस्ट ग्लॅड की काही बदललं नाही. म्हणजे म्हणतात ना, एखादी गोष्ट जर चांगली असेल तर तिला बदलू नये, तिला खराब करू नये. जर प्रॉब्लेम नाहीच तर सॉल्व्ह काय करायचा. तो दॅट इज द केस अँड आय एम ग्लॅड, टच वुड, की ते तसं आहे आणि ते तसंच राहील. पण असतं ना, एक लग्ना आधीच्या अपेक्षा आणि लग्नानंतरच्या अपेक्षा फार वेगळ्या असतात, की हा आपण असे ड्रीम्स प्लॅन करत असतो. सुपर्णा स्पेशली तुझ्यासाठी, की लग्नानंतर माझं असं होईल, लग्नानंतर तसं होईल, किंवा संकेत तुझ्यासाठी, की अरे लग्नानंतर माझं असंच होणार आहे का, लग्नानंतर माझं तसंच होणार आहे का, जे थॉट्स असतात त्या एक्सपेक्टेशन नुसार तुमचं 2 वर्षाचं लग्न कसं सुरू आहे, संसार कसा सुरू आहे? माझा मस्त सुरू आहे. मला काय आयतं खायला मिळतंय. म्हणजे मला बनवावं पण लागतं कधी कधी. तर पण हो, म्हणजे खायला मिळते. एक गोष्ट मात्र झाली जे युजली एक्सपेक्ट करतात लोक, की आता तुझं लग्न झालं म्हणजे आता मे बी आय डोंट नो इफ यू आर मॅरिड, यू आर नॉट मॅरिड, तो बाकीच्या लोकांकडून एक्सपेक्टेशन असते की लग्न झाल्यानंतर किंवा मुलगी येते तर ती किचन सांभाळते किंवा नवऱ्याला करून खाऊ घालते. मला वाटलं नव्हतं सुपर्णा बिंग सुपर्णा, कारण मी तिला पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिल्या भेटीपासून ओळखतो ना मी तर तुला. आम्ही वी आर नॉट अपार्ट आफ्टर दॅट. मी म्हटलं भाई पता नहीं क्या खाने वाला हूं मैं शादी के बाद. बट त्या ज्या अपेक्षा होत्या त्या माझ्याही पूर्ण झाल्या आहेत आणि मॅक्सिमम लोकांना मी सांगू इच्छितो की शी इज अ वंडरफुल कुक. तिने बऱ्याच गोष्टी शिकल्या. एका वेगळ्या स्टाईलचं जेवण असतं प्रत्येकाचं आपलं, म्हणजे आपण घरी वेगळ्या वेगळ्या स्टाईलचं जेवण बनवतो, पण मला जसं लागतं तसं पण ती बनवते. तिला जसं हवंय तसंही ती बनवते. माझ्या मम्मीला जसं हवंय तसंही ती बनवते. तिच्या मम्मीला जसं हवंय आता ती तसं नाही बनवत. कारण त्याला खूप मोठं रिझन आहे की आमच्याकडे मम्मीकडे पुण्या साईडला तिखट खाल्लं जातं आणि ह्यांच्याकडे म्हणजे साधारण तिखट कुठे आहे असं जेवण असतं. ह्यांच्याकडे म्हणजे पाटकांकडे मी पर्सनली तर माझं इनिशियली असं व्हायचं की माझ्या हातून तिखट थोडं जास्तच पडायचं, बिंग सवय. पण आता तिथं लग्न आधी पडायचं. तिथूनच ट्रेनिंग सुरू केली आम्ही. तो पण प्रश्न आहे पुढे, म्हणजे मी पुढे पुढे करते पण तो प्रश्न येणार आहे. पण नंतर असं झालं की आता मी मम्मीकडे गेल्यावर मी मम्मीला सांग, मम्मी कमी तिखट टाका प्लीज, कमी तिखट कर, मला नाही खाता येणार नाही तर. आणि मम्मी अशी असते, मी टाकू असं त्यांचं चालू असतं गॅसकडे. त्यामुळे त्या 2 सेपरेट भाज्या बनवतात, एक माझ्यासाठी एक त्यांच्यासाठी. हा खूप मोठा बदल झाला माझ्या आयुष्यात लग्नानंतर. पण संकेत तुला प्रश्न आहे, तुला पण प्रश्न आहे, दोघांना प्रश्न आहे की आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असताना ना, की गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी खूप काही गोष्टी करत असतो किंवा बॉयफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी खूप काही गोष्टी. फॉर एक्झाम्पल बर्थडे सरप्राईज असेल तर आज एक रॅन्डम सरप्राईज देऊया त्याला, असं इम्प्रेस केलं गेलंय का लग्नानंतर? पण माझा ह्या वर्षीचाच बर्थडे. बोल ना. तू सांगू शकतोस किस्सा सांगू शकतोस तू. की ह्या वर्षीचाच बर्थडे असा होता की आम्ही परत म्हणशील सगळं मीच बोलतो तू छान सांगतो ना, म्हणून मलाच काही नाही. तर ह्या वर्षीचा सांग काय खूप जेन्युइनली खूप कमालीचं इम्प्रेस करण्याचं, अननोइंगली अनइंटेन्शनली इम्प्रेस झाले मी. सुपर्णा ऑलवेज हॅज अ कंप्लेंट. ओके, तू काय हे मेन बोलायचं आहे तुम्हारे पास अर्जुन. म्हणजे कारण आम्ही दोघं इतके फिल्मी किडे आहोत की सगळे डायलॉग वगैरे आम्हाला पाहिजे. तर आता जो तिने डायलॉग मारला तो ती मला नेहमी मारत असते. वक्त का है तुम्हारे पास अर्जुन. तो ऋतिक रोशनला ती जिंदगी ZNMD मधला डायलॉग आहे. तर म्हटलं ठीक आहे, तर ह्या वर्षी काही प्लॅन सच केला नव्हता, कारण काही नव्हतंच करणार. 2 वर्ष झाली ना, बस तेव्हा नव्हती झाली 2 वर्ष, म्हणजे 2 वर्ष होत होती झालंय ना, 1 वर्ष झालंय आता. तर काय नाही, ते सुपर्णा तिचं वर्कआउट करत होते, मी आपलं माझे कामं करत होतो. रात्री बाहेर गेलेलो, आलो सकाळी. आणि 10 जानेवारीला सुपर्णाचा बर्थडे असतो. सगळ्या दिग्गजांबरोबर सुपर्णा मॅमचा पण बर्थडे असतो. तर या स्टार्टिंग विथ जय श्रीराम, आपले रामाचा बर्थडे इंग्लिश कॅलेंडर 10th जानेवारी. तर 9 तारखेला ती सकाळी वर्कआउट करत होती आणि मी माझं झालं, म्हटलं
आता आणि क्षमा म्हणजे माझी बहीण पण घरामध्ये होती, तर ती काहीतरी बोलली, काही टॉपिक निघाला आमचा असं तसं, मग इकडे जाणार, दुबईला जाणार, हे त्याचं काहीतरी तिचं चालू होतं आणि ती गेली ऑफिसला 10:30 वाजता. आणि मी सुपर्णाला वर्कआउट करताना बघितलं, म्हणजे हातात असे डंबेल्स वगैरे होते, 9 तारीख होती, मी काहीच वाच्यता करत नाही अजून कसली, असं म्हटलं. म्हणून मी सकाळी गेलो असं तिच्याकडे, तिला म्हटलं 1 मिनिट थांब. आणि माहिती नाही डोक्यात काय आलं, एक फिल्म आम्ही शूट केलेली, त्याच्यातला एक डायलॉग होता, जसं मी म्हटलं वी आर फिल्मी, तो आमचे खूप फिल्मचे डायलॉग येतात, तर त्याच्यामध्ये एक डायलॉग होता. मी तिला तो प्रश्न विचारला, म्हटलं माउंटन्स ऑर बीचेस. मला उत्तर माहिती होतं काय येणार आहे, अँड आय एम ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर इट. तर सुपर्णाने 2 सेकंद घेतले विचार करायला, माझ्याकडे खाली बसलेली, वर बघून म्हणते माउंटन्स. हे माझं उत्तर नव्हतं कारण आय एम अ बीच पर्सन आणि तिलाही बीचेस खूप आवडतात. म्हटलं ही बीचेस बोलणे वाली आहे, बीचेस म्हणजे बाय हात का खेळ प्लॅन करायचं माझ्यासाठी, म्हणजे बीचेस गोवा एनिवेअर, बीचेस बोले तो बाय हात का खेळ. तर ती बोलली माउंटन्स. मी पण तिच्याकडे 5 सेकंड बघत राहिलो. म्हटलं आता या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ. म्हटलं फ्रेश हो, मेरा वर्कआउट खत्म, आपण जा रे. मग कुठे चाललोय तिला म्हटलं मस्ती करतोय, कुठे चाललोय म्हटलं चाललोय कुठेतरी चाललोय. म्हटलं माउंटन्स बोलली ना, माउंटन्स म्हटलं असं. आणि मी आतमध्ये गेलो बेडरूम मध्ये, आय जस्ट स्टार्टेड डुईंग स्टफ आणि मी अर्धा तास आलो. म्हटलं तू रेडी नाही झाली असं, म्हणजे कुठे चाललोय. म्हटलं आपण माउंटन्सला चाललोय. कुठे चाललोय तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, कारण मलाही माहिती नव्हतं आम्ही कुठे चाललोय. मी आज जाऊन मित्राला फोन केला, मेसेज केला, तर म्हटलं भाई हा क्या, म्हटलं असं असं झालंय. हे बोले जाने का है, बोले किधर जाने का है, मेरा माउंटन्स. बोले क्या माउंटन्स, बोले मुझे नहीं पता. बोले ठीक आहे. त्यानेच मला सांगितलं नाही तर मी हिला कसं सांगू आम्ही चाललो कुठे, मी जायचं कुठे. मग थोड्या वेळाने परत आमची मेसेज, तोपर्यंत मी पण स्वतः आवरायला घेतलं. त्याने मला सांगितलं, बोले ऐसा तिकीट बुक करे चाल. मी हिला म्हटलं चल जायचंय. म्हणे कुठे जायचंय, म्हटलं आता एअरपोर्टला जायचंय, तिथून पुढे मी सांगतो. मग तिथे ह्या अर्ध्या तासात, म्हणजे 1.5 तासात 12 वाजता आम्ही शार्प घरातून निघालो. निघता मी फोनवर फ्लाइट बुक केली. तो बोलला मैं आगे का बोलता हूँ, माउंटन्स बोले, तो बोले नॉर्थ रहेगा, तू आहे ना खाली दिल्ली तक का तिकीट बुक कर, मैं आगे का बोलता हूँ. तर आम्ही चाललोय एअरपोर्टला, आम्ही तिकीट बुक करतोय. 3 वाजेची फ्लाईट होती, मी बुक केली ती. आम्हाला ड्रॉप केलं, गाडी घर पे भेज द्या. गेलो आतमध्ये, म्हटलं दिल्ली जा रे. म्हणे तिथून कुठे, म्हटलं अरे मला खरंच नाही माहिती कुठे, तू रुक खाली. मग तिथून आम्ही दिल्लीच्या फ्लाईट मध्ये बसलो, 3 वाजेची फ्लाईट. तिथून उतरल्यानंतर परत मेसेजेस, फोन चालू होते त्याचे, टुक 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 टुक. त्याने डिटेल्स पडले, बोले हा इकडे जा, ISBT 8 नंबरचं हे अशी बस आहे. बोले बस मला बस में जा रे, हा बस. आणि किधर जा रे, बोले मनाली जा रे. तिकडे तिला सांगितलं, म्हटलं आपण मनालीला चाललोय. तर अशी तर मी मनालीची ती ट्रिप अशी इम्प्रॉम्प्टू प्लॅन होतो. सकाळी आम्ही 12 वाजता निघालेलो, दुपारी 12 वाजता निघालो. 3 वाजेपर्यंत आम्हाला माहिती होतं आम्ही दिल्लीला चाललोय. संध्याकाळी 7-7:30ला आम्हाला कळलं आम्ही मनालीला चाललोय. मग तिथून आम्ही ओव्हरनाईट ट्रॅव्हल करून सकाळी 6 वाजता मनालीमध्ये उतरलो. मी बॅग घाईघाईत पॅक केलेली. मी एका स्वेटशर्टवर फक्त गेलेलो मनालीला. मी घेऊन आले. हे सगळं जसा बसचा दरवाजा उघडला, मी आपलं कुडकुड -3 मध्ये. आणि दॅट्स हाऊ देन वी वेंट. म्हणजे मग ती ट्रिप आमची यादगार ट्रिप ऍक्च्युली. वी वर देअर फॉर 4 days. असे छोट्या गोष्टी तो करत असतो. या. आणि सुपर्ण काय करते तुला इम्प्रेस करायला आता लग्नानंतर? सुपर भाई, तिच्यावर नको जाऊ, तिला चॅलेंज नको करू. तिने चॅलेंज म्हणजे सरप्राईजच्या नादात माझी एंगेजमेंट करून टाकलेली. मलाही माहिती नव्हतं माझी एंगेजमेंट आहे. म्हणजे सरप्राईज. यू आस्क्ड ना हू प्रपोज्ड, शी प्रपोज्ड, आणि दॅट प्रपोजल वॉज एंगेजमेंट. ओके. कारण माझ्या बहिणीचं लग्न होतं, आत्या बहिणीचं. आम्ही सगळे जॉईंट फॅमिली, तर एकाच घरात एकाच फ्लोअरवर आम्ही सगळे राहतो. तर तिचं लग्न आहे, तिचं ज्या दिवशी ग्रहमक आहे त्या दिवशी मी घरातली कामं करतोय. आपले भाऊ, आता मोठा भाऊ म्हटल्यावर कामं करणारच. तर मी कामं करतो इकडे तिकडे, मला इकडे पाठव तिकडे पाठव. म्हटलं आज जरा जास्तच लोड नाही देते का माझ्यावर. म्हणजे मान्य आहे मी कामं करतो, पण मला वाटेल ते कामं सांगत होते. खालून बॉक्सेस वगैरे, म्हणजे असं मला काही कमीपणा नाही त्याच्यामध्ये की बॉक्सेस उचलून मी आणत. मी आणतो, बहिणीचंच लग्न आहे, आपण घरात कामं करतो. पण म्हटलं साला जो येतो तो काम लावतोय मला. जरा गाडीत डिझेल भरून आण.
म्हटलं काय म्हटलं रात्री भरतो ना 12 वाजता जाईल. नाही नाही नाही, तर जायचंय. म्हटलं हाफ टँक यार डिझेल भरायची काय. तर माझा काका मला नाशिक रोडला आम्ही राहतो तिथून तो गंगापूर रोडला घेऊन गेला डिझेल भरायला. ओके. विच इज लाईक 15-20 किलोमीटर्स अवे. बापरे. हो. आणि तिथे डिझेल भरून झाल्यानंतर तो बोलला नाही आता मला सीए कडे पण काम आहे, जरा थांब. सीएच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही 1.5 तास थांबलोय. म्हटलं काका आज चल ना, ऑफिस आहे, मी ओळखतो त्यांना. म्हटलं पटकन काम करून घेऊ, काहीतरी गरज लागेल. म्हणे हा थांब मी त्याला फोन करतो. काकाने बाहेरून 10 फोन केले, म्हणजे तो उचलत नाही. नंतर काका बोलतो मला जाऊ दे चल घरी जाऊ. म्हटलं अरे, म्हटलं 2-2.5 तास आपण बाहेर आहे. मी संताप. म्हटलं हे त्या मला कामाचे फोन येत आहे. माझा भाऊ दर्शन मला फोन करतोय, सुपर्णा बीच विषयी फोन कर रे, अरे हे आणायचं ते आणायचं. म्हटलं काय वेडे झाले तुम्ही लोक आज. मी गेलो आणि घराचा दरवाजा बंद. गेल्या माझं जे डोकं सटकलं. म्हटलं लग्न घर आहे, सगळी घरांची दारं उघडी ठेवा, पाहुणे येत आहेत, ग्रहमक झालाय. म्हटलं तुम्हीच म्हणता देव येतो, दार का बंद ठेवलं. अशी मी लात मारून दार वगैरे उघडला, हातात बॉक्स होता, असं धाड धाड दार उघडलं, बाहेरचं दार उघडलं आणि आतलं दार अर्ध होतं. 2 आईल नंतर एक दार आहे. म्हटलं काय चालू आहे यार. मी असं तो ठेवला आणि एक दार उघडलं आणि समोर मला अशी अक्रॉस द हॉल डेकवर सुपर्णा अशी छान नटलेली उभी दिसली कोपऱ्यात. म्हटलं अलग दिख रहा है. आणि असे ते ट्विंकल्स खाली सोडलेले, वर बलून्स आहे, खाली असं हार्ट बनवलेला, डेकोरेशन कॅन्डल्स वगैरे लागला. म्हटलं इसको क्या हो गया. तो मैं एकदम अलग मूड में. मैं बोला ये क्या हो गया. आणि जसं मी पाऊल ठेवला मी बघितलं पेरिफेरल मध्ये असं पटकन मला माझा मामा आत पळत जाताना दिसला. म्हटलं मामा पळतो का बरं आतमध्ये. आणि मी इकडे तिकडे बघितलं तर घरात 50-60 जण असे हॉलमध्ये असे सगळे थांबलेले डबा धरून. आणि मला काहीच कळायला मार्ग नाही. आणि 50-60 जण म्हणजे माझ्याकडचे तर होतेच, कारण मधुराचं म्हणजे बहिणीचं लग्न होतं. तिच्या घरचे सगळे मम्मी पप्पा, तिचा मामा, काका, नानू, तिचे म्हणजे तिचे आजोबा वगैरे, हर एंटायर फॅमिली वॉज सिटिंग देअर. बर तिचे जिजू, तिचे जिजूचे आई वडील. मी म्हंटल अरे काय चाललंय. म्हणलं हे क्या हो रहा है. आणि मी 2-3 पावलं तिकडे घेतलं, सगळे टाळ्या वगैरे वाजायला लागले. हे ते मी लिटरली आय एम टेलिंग यू, ग्रे कलरचा असा फाटका वापरलेला शर्ट आणि ती पॅन्ट. मी म्हंटल यार ये हो क्या रहा है. आणि मी जातो म्हणजे दिस इज देअर, प्रूफ आहे, ये युट्यूब पे ही आहे, तो व्हिडिओ आहे. आणि मी चाललोय असं आणि तिकडे एक असा बलून होता आणि त्या विल यू मॅरी मी असं त्याच्यावर लिहिलेलं आणि एक कात्री ठेवलेली, कारण तो बलून सस्पेंडेड होता वर. कट इफ इट्स अ येस. मैं बोला ऑप्शन क्या दिया है, एक कात्री आणि कट इफ इट्स अ येस. नाही तर काही उडी मारून जाणे का किधर. मला ऑप्शन सगळीकडे फॅमिली आणून ठेवली होती, कुठे जायचं. 50 जण लिटरली यू सी 50 जण. आणि हे तिने प्रॉपर, निखिल वॉज देअर, निखिल व्हेरी गुड फोटोग्राफर and a very good content creator. तर he was there. मैं निखिल इधर क्या कर रहा है. निखिलची अख्खी टीम, इकडून कॅमेरा तिकडून कॅमेरा, 2-3 कॅमेरा का सेटअप. अभी भाग भी नहीं सकता. नाही बोलायला स्कोप ठेवलेला, अजिबात नाही बोलायला स्कोप. कट इफ इट्स अ येस. दॅट वॉज द प्लॅन. सो these kind of surprises सुपर्णा plans. म्हणजे दिस वॉज जस्ट बिफोर मॅरेज. ब्रेथ टेकिंग म्हणजे. आणि आम्ही 6व्या फ्लोअरवर होतो. मी कहा जाता, अख्खा डेक ओपन होता. तो बलून पकडून वर जावं लागलं असतं मला. सो दिस इज व्हॉट सुपर्णा डज. कट केलं, करावंच लागलं, ऑप्शनच नव्हता. कट केलं अँड दिस इज द रिंग. देन तिने ही रिंग दिली मला. प्रपोजल. या मस्त आहे, खूप मस्त. म्हणजे मला हसून हसून माझा असे सरप्राईजेस, त्यामुळे तिला चॅलेंज. किती मस्त आहे, तुम्ही एकमेकांना सरप्राईज देताय. पण आता मला एक गोष्ट सांगा, असा रॅन्डम प्रश्न सुचला म्हणून, लिव्हिंग रिलेशनशिप आजकालचा सध्याचा हे आहे की कपल लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहून बघतात आणि मग लग्न करतात. तुमच्या बाबतीत असं काही झालं होतं का. हो नाही प्रश्न मला काय प्रॉब्लेम नाही. मी मुलगा एक मिनिट, मुलगा आहे म्हणून नाही. नाही मुलगा म्हणून नाही. झालं होतं का. झालं सांगायला पुढे मागे होते, सांगू काय. हो, सुपर्णाच्या घरी माहिती नव्हतं कदाचित, बट आय टेल यू व्हॉट हॅपेंड. माहिती नव्हतं. नाही आय टेल यू. कोविड जेव्हा झालं, रिलेशनशिप, लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये तुम्ही होतात
नाही असं नाही म्हणू शकत आपण. मी सांगतो. हो बोललात ना की सुपर्णाच्या घरी माहिती नव्हतं. नाही तसं काय झालं होतं ऍक्च्युली कोविड हिट आणि लॉकडाऊन झालेलं ओके आणि वी वर स्टेईंग. ओके म्हणजे मी माझ्या बहिणी माय फॅमिली बेसिकली आम्ही राहत होतो आणि तेव्हा शिफ्टिंग वगैरे चालू होतं सुपर्णाचं आणि तिला जस्ट ते घर सोडायचं होतं आणि आपलं 24 मार्च 2020 ला पहिला लॉकडाऊन सुरू झाला जो बँगॉन लॉकडाऊन झाला. दॅट वॉज द पिरियड वेन शी वॉज सपोज टू शिफ्ट. मी म्हटलं आता कुठे जाणार, कुठे घर शोधणार, काय करणार, एक तर सगळं शटडाऊन आहे. तर म्हटलं कम स्टे विथ अस. काय सगळे घरातले आहेतच. तो दॅट वे मी, माझी मम्मी, माझ्या 3 बहिणी आणि सुपर्णा अशी आम्ही लिव्ह मध्ये होतो. सो इट वॉज अ फॅमिली लिव्ह इन फॉर क्वाईट अ लॉंग टाइम. किती वेळ, किती वर्ष, म्हणजे किती महिने, वर्ष? 2 years I guess. 2 years. पण फॅमिली सोबतच तू त्यांच्या राहत होते खरंच 2 वर्ष. हे वेगळ्या प्रकारचा लिव्हिंग रिलेशनशिप आहे गाईज. Exactly. And I guess that is necessary and that turned out to be completely positive in our case. कारण ही कॉन्सेप्ट माहिती असणं, आता तर हे आम्ही ऑन टेलिव्हिजन किंवा म्हणजे ऑन रेकॉर्ड सांगतोय, बट आमच्या त्या फॅमिलीज सपोर्टिव्ह होत्या आणि तेव्हा त्यांनी तेव्हाची सिच्युएशन समजून घेतली, आमची पण सिच्युएशन समजून घेतली, म्हणून हे पॉसिबल झालं. त्यामुळे माझी आई, माय सिस्टर्स, तिचे मम्मी पप्पा ते होते ओके, दे न्यू की ओके असं आहे, याची पण आई आहे. अँड इट वॉज आमच्यासाठीच हे ते प्रकरण सगळं नवीन होतं. त्यामुळे आम्हीच इतके चाच पडत होतो की काय करायचं की लिव्ह इन तर हे म्हणजे मग हे अलाउड हे नाही हे काय, मतलब मला तर असे पण प्रश्न विचारलेत. आता ऑफकोर्स खूप वर्षांनंतर जेव्हा कळलं लोकांना, म्हणजे माझे खूप जवळचे मित्र आहे जे क्युरियस असतात की लिव्ह इन हा शब्द, आता तुला माहितीये, तू बोलता बोलता बोलून गेलीस लिव्ह इन, यांना माहिती असेल, यांना माहिती असेल, पण काही लोक जे माझे मित्र पण आहेत चांगले, त्यांना नाही माहिती लिव्ह इन किंवा, तर त्यांनी मला लिटरली प्रश्नाचे म्हणजे काय असतं नक्की, म्हणजे लिव्ह इन म्हणजे आता लग्न तर होत नाही. म्हटलं नाही तसं काही नाही, म्हणजे मग काय, म्हणजे रजिस्ट्री नोटरी करतात का काय करतात म्हणे. हे मला ऍक्च्युअल आलेले प्रश्न आहे की लिव्ह इन म्हणजे आपण नोटरी करायचं असतं की काय, हाऊ डज दॅट प्रूव्ह दॅट इट्स अ लिव्ह इन अँड इट इज, आम्ही काय गैर हे नाही करत आहे, वी आर जस्ट 2 people स्टेइंग टुगेदर विथ कन्सेंट. तर लोकांना हेही माहित नव्हतं. अँड पीपल ऑफ आर एज की ज्यांना लिव्ह इन हा काय प्रकार आहे हे मे बी क्लिअरली माहिती नव्हतं. तर आय एक्सप्लेन देम, म्हटलं नाही तसं नसतं, अँड आय टोल्ड देम. सो दिस इज आमचं पण जे होतं, यू कॅन कॉल इट अ लिव्ह इन, बट इट वॉज अ फॅमिली थिंग ऑल टुगेदर. बट इट टर्न आउट व्हेरी वेल. कारण काय ना, लिव्ह इनचा जो टॅबू म्हणूयात आपण, जो आपल्या सोसायटीत आहे अजूनही, पण ना त्याचा खूप फायदा होतो. कारण म्हणजे चला आमच्याकडे तर फॅमिली होती, सगळंच होतं, त्याच्यामुळे मला तर उलट जास्त त्यांना समजून घेता आलं आणि त्यांनाही मी कळले की मी कशी आहे, मी कशी राहते, माझं काय माझ्या पद्धती आहेत, सवयी आहेत, सगळंच कळलं, स्वभाव काय आहे. पण एकमेकांना म्हणजे इंडिव्हिज्युअली जरी राहत असतील लिव्ह इन मध्ये, तरी ना त्याचा फायदा खूप आहे. कारण यू कम टू नो दॅट पर्सन. असं भेटणं बाहेर आपण खूप छान भेटू, काही तास भेट, जसं आता म्हणजे आपण भेटतोय तर आपण बाबा छानच बोलणार, आपण का वाय वी शो आर ओन, म्हणजे आपण काही तास भेटतो, त्याच्यामध्ये कशाला भांडा. एक्झॅक्टली. तर ते होत नाही, पण ते एकत्र राहिल्यामुळे ना तुम्हाला आधीच कळून जाते की व्यक्ती ऍक्च्युअली कशी आहे, आणि त्याचा खरंच फायदा होतो. म्हणजे काही नाही तर आय थिंक ओव्हरऑल कम्पॅटेबिलिटी कळते. सो इट्स नॉट बॅड. किंवा तुम्हाला माहिती पाहिजे what boundaries you want to set, you can set. त्याला काही हे नाहीये, पण I would suggest doing that because it is actually a very good thing. पुढचं आयुष्य अख्खं खराब करून देण्यापेक्षा 1 महिना त्याला दिलेला एनी टाइम बेटर. पण हा, हे तर तुझ्या बाबतीत तुमच्याकडे सिच्युएशन आली म्हणून तुम्ही लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये होतात, पण त्याच्या आधी असा विचार केला गेला नव्हता की लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहून, जसं तू म्हणतेस की ते बेटर आहे, पण असा विचार केला गेला नव्हता की होता? नाही, तसा नाही, असं काही थॉट नव्हता. इट हॅपन्ड फॉर गुड. पण तू जसं म्हणाल की फॅमिली सोबत लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहत होतीस, पण अगेन फॅमिली बरोबर राहणं आणि लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये दोघं राहणं याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण की दोघांना जाणून घेणं, कारण की आता ऑब्व्हियसली तू पहिल्यांदा त्यांच्याकडे राहायला गेली असेल तर तुला काही त्यांना सांभाळणं, प्लस जो काही तुझा बॉयफ्रेंड आहे त्याला सांभाळणं, त्याला जाणून घेणं, प्लस त्यांना पण म्हणजे एक सासरे आल्यासारखं, जो आधीच सासरी गेली होतीस, बट ते एक डिफिकल्ट तुझ्यासाठी गेलं होतं का? हो, इट खूप डिफिकल्ट होतं. कारण खूप वेगळ्या पद्धती आहेत
दोन्ही घरच्या. तर होतं डिफिकल्ट, बट त्यांनी पण माझ्यासाठी ते सोपं केलं. बिंग त्याच्या बहिणी माझ्याच एजच्या असल्यामुळे आम्हाला तो असा फ्रेंडली, आम्ही चौघी फ्रेंड्स झालो पहिले, त्यामुळे तो एक फायदा झाला. एक्सेप्ट करणं फॅमिलीने पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांना पण ते कळलं की हा ती खूप छान फ्रेंड झोन मध्ये गेलो आम्ही ऍक्च्युली सगळेच. मी नाही, हा म्हणजे तू नाही ऑफकोर्स, तू गेला असता तरी ते नसतो. बरोबर. आणि आईंबद्दल बोलायचं तर शी वॉज व्हेरी कूल, शी वॉज रेडी टू एक्सेप्ट थिंग्स माझ्या बाबतीत, की ठीक आहे चला ही अशी आहे. मी पण त्यांच्या बाबतीत एक्सेप्ट करत होते की काही सवयी कशा वेगवेगळ्या आहेत, तर आम्ही दोघे ऍडजस्ट करत होतो एकमेकींना. त्यामुळे तो आता तर त्याचं काही हेच नाही, म्हणजे इट्स लाईक मदर डॉटर, त्यामुळे आता काहीच वाटत नाही. पण ते इनिशियल क्रुशल होतं. बट इट किती वेळ गेला तुला ऍडजस्ट करायला? तरी एक साधारण 2-3 महिने गेले असतील मॅक्स. पण तुला असं वाटत वगैरे म्हणजे ऍडजस्ट नाही जेव्हा होत तेव्हा आपण प्रयत्न करत असतो, ट्राय करत असतो, अरे यार काय यार कोणत्या सिच्युएशन मध्ये ह्याच्यात तुम्ही बाहेर कसं पडू, किंवा मी ह्यांना कसं हँडल करू, ह्याला कसं हँडल करू. नाही असं फक्त मला वाटतं अख्ख्या 2 वर्षात जेवढ्या मी राहिलो एकत्र त्या फॅमिली लिव्ह इन मध्ये, तेव्हा मला वाटतं हार्डली एकदा अशी सिच्युएशन आली होती जिथे आय हॅड बिकम रिबेलियस. काय झालं होतं? नाही, लेट्स नॉट गो देयर. ओके, नो प्रॉब्लेम. बट तो मला अख्ख्या 2 वर्षात तो एकच इन्स्टन्स आठवतो. अदर दॅन दॅट कुठेच असं नाही झालं की त्यांनी मला ऍडजस्ट करून नाही घेतलंय. तो एकदाच तो एकच सिच्युएशन होती, दॅट्स इट. पण शी मेड इट व्हेरी इझी फॉर मी. संकेत, तुझं काय म्हणणं आहे लिव्हिंग रिलेशनशिप बाबत? जसं तिने सांगितलं की ते बेटर आहे, बट तुझं काय म्हणणं आहे त्यावर ओव्हरऑल? कारण की आजकाल कसं होतं की लिव्हिंग रिलेशनशिप हे ह्याच्यासाठी बदनाम आहे बोलायला हरकत नाही, की लोक लिव्हिंग रिलेशन मध्ये राहतात, नंतर मग ब्रेकअप करतात का तर तुझं माझं जमत नाही, आणि मग ते तो शब्दच खराब करून टाकलेला. राईट. मोस्टली काय ना लिव्ह इन रिलेशनशिप्स, कारण तसं बघायला गेलं तर ती कॉन्सेप्ट वेस्टर्न आहे का इंडियन आहे ते नाही मला माहिती, बट ऍज यू सेड की बदनाम केलेलं म्हणजे काय स्वतःच्या प्रॉफिटसाठी किंवा स्वतःचं काम करून घेण्यासाठी मोस्टली ह्या गोष्टीचा वापर केला जातो युजली, आणि तसंच तिच्याकडे बघितलं पण जातं. आमच्यासाठी इट हॅपन्ड बाय चान्स, बट इट वॉज अ व्हेरी गुड थिंग विच हॅपन्ड. आणि माहिती नाही आता काय फरक असेल की लिव्ह इन फक्त दोघांचंच आणि फॅमिलीचंच. दोघांचं तर फक्त मला माहिती नाही, पण फॅमिलीचं कसं असतं हे तर आता सुपर्णाने तुला सांगितलं. त्यामुळे डेफिनेटली इट इज जसं लग्न होण्याच्या अगोदर ते सेम प्रोसिजर की लग्नानंतरची जी प्रोसेस आहे ती लग्न आधीच बघितली. त्यामुळे तेव्हा तर काय तेवढा थॉटही नव्हता किंवा काहीही नव्हतं, बट स्टील मे बी त्याच्यामुळे कुठेतरी गोष्टी स्पार्क झाल्या असतील पॉझिटिव्हली, आणि त्याच्यामुळे देन आय ऑल्सो गॉट कन्व्हिन्स्ड जे एक, आणि कदाचित आम्ही एकमेकांना सोडलं नाही त्या सिच्युएशन मध्ये, कारण वी वर मेंट टू बी टुगेदर. सो आय थिंक दॅट वॉज द फोर्स विच केप्ट अस बाउंड म्हणता येईल, बाइंडेड टुगेदर. इट वॉज बाइंडिंग अस टुगेदर. त्या फोर्सने आम्हाला एकत्र ठेवलं. तो इट इज अ गुड थिंग. जरी आमच्या बरोबर बाय चान्स झालेली असली तरी इट हॅपन्ड फॉर गुड. वी एन्जॉयड, वी बिकेम फ्रेंड्स, म्हणजे मोस्टली शी बिकेम फ्रेंड्स विथ माय एंटायर फॅमिली. आमच्या प्रत्येक फंक्शनला सुपर्ण आलेली आहे. तिच्या घरी माहिती नसेल पण तरी ती आलेली आहे. हो, आणि त्यामुळे माझ्या घरी सगळ्यांना सुपर्ण कोण आहे हे खूप वर्षांपासून माहित होतं की हो, म्हणजे ती ऍज अ पर्सन किंवा ऍक्टर, आणि ही संकेत बरोबर आहे. त्याच्या मागे पुढे वर काही कोणी काही प्रश्न विचारला नाही, कारण माझ्या घरचे आहेत तितके कूल. कोणी एकानेही प्रश्न विचारला नाही, म्हणजे आणि ते नाही, दे ट्रस्ट इन मी, आणि तो ट्रस्ट मी त्यांचा कुठेतरी आजही ठेवलेला आहे, जपलेला आहे. त्यामुळे मला फार प्रश्न असेही विचारले जात नाहीत. पण म्हणजे लिव्ह इन वर मला फक्त एक छोटीशी गोष्ट सांगायला आवडेल की नंतर लग्नानंतर डिवोर्स होण्यापेक्षा इट्स ऑलवेज बेटर यू चेक युअर कम्पॅटेबिलिटी पहिले, बरोबर, रादर दॅन नंतर ते सगळं खराब होऊन लाईफ टाइम ते खराब होऊन जातं. म्हणजे मी खूप अशा मुली पण बघितल्या ज्यांचे डिवोर्स झाल्यामुळे त्यांना आता परत लग्न नाही करायची इच्छा आहे, किंवा त्यांचा त्या ह्याच्यावरून विश्वास उडाला. तर रादर दॅन गोइंग फॉर समथिंग दॅट इज गोइंग टू तुमची लाईफ चेंज करणार आहे, त्याच्यापेक्षा एक छोटासा प्रयोग म्हणूयात आपण,
छोटासा प्रयोग आधीच करून बघा. बरोबर. इट्स अ मॉडर्न डे सोल्युशन असं आपण म्हणू म्हणू शकतो. शकतो. आणि लिव्ह इन म्हणण्यापेक्षा जरी असंच कोणी एकमेकांच्या घरी म्हणजे मुलगा जरी त्या मुलीच्या घरी जाऊन राहिला 1-2 महिने तर काय प्रॉब्लेम नाहीये. दॅट्स फाईन. कळतच ना, राहणंच आहे ना शेवटी. तर तसंही करूच शकतो. उलट जसं आता आम्ही फॅमिली लिव्ह इन कोणी बघितलं होतं, आम्ही पण नव्हतं बघितलं. तुमच्यामुळे वेगळा पण शब्द झालं. लोकांना कळला, फॅमिली एक्झॅक्टली. तर तसंच मुलंही करू शकतात, राहू शकतात एखाद महिना, काय तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही उलट. त्यामुळे फॅमिलीची पण ओळख होते, सगळं होतं अँड इट मेक्स थिंग्स इझी. पण तू मगाशी स्टार्टिंगला म्हणालास ना की नाही सुपर्णाच्या घरी माहिती होतं की नाही, हा ही काय गोष्ट आहे? तिच्या घरी नव्हतं का माहिती? नाही, माझ्या मम्मी पप्पांना माहिती होतं, कारण तेच जसं त्यांनी सांगितलं कोविडच्या वेळी शिफ्टिंग आणि त्याच्यात खूप प्रॉब्लेम्स झाले ऍक्च्युली. तो आय वॉज, त्यांना माहितीच होतं एनी विच वे. तर मी त्यांना फक्त हेच सांगितलं की मी संकेतच्या घरी राहते, म्हणजे मला ऑप्शन नव्हता तेव्हा, हॅड टू डू समथिंग अबाउट इट. पण असंच आहे, आता काका वगैरे थोडे सेकंड रिलेटिव्ह म्हणू आपण, अगदी मम्मी पप्पांना माहिती होतं, दीदीला माहिती होतं, जिजू, एव्हरीबडी न्यू दॅट. बट जे नंतर सेकंड, हा, त्यांना थोडं आयडिया नव्हतं, माझ्या बहिणींना वगैरे किंवा माहिती होतं त्यांना. बट ते एक माहित नाही, ह्यांचा जसा कदाचित इकडे जसा सिबलिंग्सचा म्हणा किंवा इकडे जसा बॉन्ड आहे ना, तसा तेवढा नाही आमचा की तेवढे ते येतात किंवा असं काही आमचं बोलणं होतं खूप त्या विषयावर. सो असं झालं नाही की कधी मला शेअर करावं लागलं किंवा त्यांनी विचारलंय, त्यामुळे ते विचारलं तरी उत्तर काय देणार? आज माहिती पडलं सगळ्यांना. आणि मे बी त्यांना तेव्हा ते एक्सप्लेनही करता आलं नसतं तिला, त्यामुळे पण आज त्यांनी ऐकल्यावर ते समजून पण घेतील होपफुली. पण आता परत तुमच्या संसाराकडे येऊयात. आता घरातले काही छोटे छोटे डिसिजन असतील तर ते कोण घेतं? डिपेंड्स. किचनचे असतील तर मी, म्हणजे असं काही पडदे बदलणं असेल, ग्रोसरीज आणणं असेल, मी. तू मग संकेत काय करतो? संकेत मोठे डिसिजन घेतो. मोठे म्हणजे घरात गाडी आणणे, घर घेणे, हे सगळे संकेत मोठे डिसिजन घेतो. काय डिसिजन संकेत प्लीज? काय ग्रोसरी आणणे हे त्याचं डिसिजन नाहीये. पण तो मदत तरी करतो का की हे आणूयात, हे पडदे घेऊयात? तो मदत काय करतो माहितीये, मला स्विगी उघडून देतो, मला हे ऑर्डर कर, ही मदत करतो. सिम्पली उगाच गोष्टी कॉम्प्लिकेट का करायच्या, नाही का? बरोबर. मला ब्लॅकबेरी खायची, ब्लॅकबेरी okay, ब्लूबेरी हवी आहे, ब्लूबेरी हवी. काय म्हणजे तू मला हे हवंय बस तू दे, पण तू काय नाही करू शकत. नाही नाही, माझी प्रोसेस लेंदी आहे. मग मी ब्लूबेरी घ्यायला जाणार म्हणजे मग मी तयार होणार, मग मी आज कुठली गाडी घेऊन जाऊ तिथून सुरुवात करणार, मग मी अजून 2 जणांना बोलणार, सुन घर पे आपने को जाने का है, हाँ आया किधर जाने का है, ब्लूबेरी लाने, हाँ ठीक आहे. मग तो मार्केट शोधणार, म्हणजे साधारण तो वाशी एपीएमसी मार्केट पर्यंत मला घेऊन जाणार ऑथेंटिक ब्लूबेरी शोधायला. ती म्हणते भाई भेट सगळं कशाला इतकं, मी स्विगी 9 मिनिटात घरी येत. असं फणसाबद्दल आता रिसेंट झाला आणि माहितीये का, मला फणस खायची खूप इच्छा होत होती, मी शोधत होते आणि ते सोल्ड आउट होतं. ओके. तर ह्याचं असं झालं की थांब मी आणतो तुझ्यासाठी. ती 2 दिवसांनी आली आहे, ते फणस 2 दिवसांनी घरी आलंय. मी 2 दिवस शोधत होतो, प्रोसेस. मी पुण्याला गेलेलो फणस शोधायला, मी पुण्याहून तिच्यासाठी फणस आणलेला, पुण्याला मिळत होतं. 1 दिवस जायला लागला, मी म्हटलं आता गेलोय त्याच दिवशी काय परत यायचं. मुंबईत पण मिळालं असतं, नव्हतं त्या क्वालिटीचं चांगलं चांगलं फणस असं म्हणाले. त्या क्वालिटीचं म्हणजे त्याला ते 2 प्रकार असतात, कापा आणि बरका. तर बरका मला आवडत नाही, तर ही त्याला सगळीकडे बरकाच दिसत होता. मला म्हणे अगं ते मला आहे ते आणू का? बरं पहिले मला शिकावं लागलं कापा आणि बरका काय, मग तर वेळ लागणार ना की नाही ये नाही चाहिए, ये किधर अवेलेबल आहे, त्या मार्केट यार्ड मध्ये अवेलेबल, किधर आहे मार्केट, 200 किलोमीटर. 2 दिवस लागले. बरोबर आहे. मग ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी कसं येणार, मग 1 दिवस समजून घ्यायला, 1 दिवस आणायला. एक्झॅक्टली. नाही 2 दिवस मी पुण्यातच होतो, मग आलो दुसऱ्या दिवशी. आता घरात छोटे कामं असतील तर ती कामं वाटून घेण्यात आली आहेत का तुमच्या दोघांमध्ये, की भांडी हा घासणार, लाईट बिल हा भरणार, जेवण हा बनवणार, लादी हा पुसणार, असं काही आहे का? मग मी सांगतो प्रत्येक गोष्ट व्यवस्थित वाटून आलेली 50-50. कशी काय? सगळं किचनचं आवरणे, घर आवरणे, हे करणे, बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी ते सगळे सुपर्णकडे माझ्याकडे खूप महत्वाचं काम दिलेलं आहे, गप्प बसणे. अच्छा. मध्ये लुडबुड सहन होत नाही मॅडमला, नाही, त्यामुळे मी गप्प बसण्याचं काम घेतलेलं आहे. बाकी सगळे काम मॅडम करते. हो, हा काहीच नाही करत. मला असिस्टंट म्हणून वापरलं जातं. जरा लसूण काढून दे,
आता ते चीज म्हणजे काप त्यांना लसूण सांगते काप मी सू शेफ आहे तो माझा ओके Sous chef, yeah. हेल्प करतो. सगळे हेल्प करतो असिस्टंट सू शेफ असं नाव दिलेलं आहे त्याने असिस्टंट बनवलंय त्याने मला. कोणत्या कामांचा कंटाळा येतो म्हणजे सुपर्णाला कोणत्या कामाचा कंटाळा येतो, संकेतला कोणत्या कामाचा कंटाळा येतो? कुठल्या येत नाही मला मला काही येत नाही. मला येतो मला भांडी भांडी घासायचं. झाडू फरशी म्हणजे थँकफुली आपल्या सगळ्यांकडे हेल्प असते असते. पण त्या ज्या दिवशी येत नाही ना नाही. त्या दिवशी फुल असं असतो अरे देवा आता काय करायचं काम. फुल फुल त्या दिवशी वेगळा एक तांडव असतो घरात आमच्या. संकेतला कोणत्या कामाचा कंटाळा येतो? मला प्रश्न विचारता मग हसायला येतं कारण की त्याचं रिॲक्शन कसं येणार. नाही नाही बोल ना मला कुठल्या कामाचं कंटाळा येतो? तुला सांग ना. सांग ना कुठल्या सांग ना. कामाचा कंटाळा येतो? मला कुठल्याच कामाचं कंटाळा येत नाही कारण म्हणून की तू उत्तरच कामच नाही नाही करत. मी काय हे मी नाही बोललो मला कुठल्याच कामाचा कंटाळा येत नाही मी एवढंच बोललेलो आहे. त्याला कुठल्याच कामाचा कंटाळा येत नाही पण करायची वेळच येत येत नाही नाही बरोबर. त्यामुळे त्याला कंटाळा येत नाही हे खरंय मी ऑन रेकॉर्ड सांगतो हे खरंय बायको असावी तर अशी अशी बरोबर बोललो ना ओके सो अगेन भांडणं कोणत्या कारणांवरून होतात तुमच्या? कुठल्याही कुठल्या म्हणजे फॉर एक्झाम्पल एक ही उशी अशी का ठेवलीये हे बरं दिसतंय का नाही मग मी ती अशी ठेवतो अशी कोणी उशी ठेवतं का मागे अरे पण मला नाही बसता येतं ना व्यवस्थित मला उशी आता अशी जावीये कचऱ्याचा डबा उघडून कचरा तिथे का नाही जात इथून असं म्हणजे हे मी सपोज आता नका कालचा किस्सा एक लस्सी मला ना आता सध्या हे झालेलं आहे काय काय म्हणतात त्याला Craving. लथ लागली हा लथ क्रेविंग लागली, होते मला मिल्कशेक वगैरे टाइप गोष्टी प्यायच्या थंड. म्हणजे थंड हा मोस्टली नाही, थंड नाही, milkshake. मिल्कशेक्स तर मी ते मिल्कशेकची काल बॉटल आणली त्याच्याबरोबर एक लस्सीची बॉटल पण आली छोटीशी अशी होती तर जरा छान वरती डायरेक्ट सील होतं ते रॅपिंग वाला तर ते मी काढलं आणि मी बोलत होतो सुपर्णा जिथे उभी होती त्याच्या खाली असं एक कंपार्टमेंट आहे त्या कंपार्टमेंटच्या आतमध्ये डस्टबिन आहे बरं ओके. तर सुपर्णा तिथे उभी होती बाहेर आणि मी असं ती प्यायलो आणि मी ते फक्त ते वरचं एवढंच चिठोरड सिल्वर फॉईल ती बोलता बोलता असं म्हटलं, खाली "हम्म, पडलं." हम्म, हम्म." नाही नाही म्हटलं तू काम झालं की सांग मी हे करतो आणि असं 2 पावलं मागे आलो मी हे बोलता तुझं काम झालं की सांग हे बोलून ही जागा आहे का कचरा फेकायची आपल्याकडे दिलाय डस्टबिन त्याच्यामध्ये आहे ना डस्टबिन टाकायला काय त्रास म्हंटल तू उभी आहेस तिकडे मग मला सांगायचं म्हंटल मी आता काय बोललो तुझं काम झालं की सांग मी ते उघडतो आणि टाकतो आता याच्यात चूक कोणाची आहे मी काय पण केलं तुम्हाला याच्यामध्ये? हे नव्हतं सांगितलं ना की मी त्याच्यामुळे तुला सांगतोय की अरे काम झालं तुझ्या की समोर मी लस्सी पितोय मी तुझ्या समोर ते सिल्वर फॉईल काढली आणि हातात एवढी होती ती काय किती फरक पडला असतो त्याच्याने तिथे ठेवली काय फरक पडतोय कळलं कशावरून भांडण होऊ शकतात. कशावरूनही भांडण भांडणं होऊ होऊ शकतात. ओके सो आता ही छोटी छोटी भांडणं आहेत राईट. सो एखादं भांडण अवॉइड करायचं झालं तर त्यासाठी कोणती ट्रिक वापरता? चल आता म्हणजे ह्याच्यावरून भांडण संकेतला जसं सुपर्णा म्हणाले की कशावरून भांडणं होऊ शकतात तर हे तुला माहित आहे की सुपर्णा ह्याच्यावरून चिडणार आहे तर तू ते अवॉइड कसं करशील काय ट्रिक आहे? अवॉइड नाही करू शकत ते जमलं असतं भांडणच झाली नसती पण काहीतरी तेच नाही असतं जमत आहे. पण काहीतरी असेल ना की आता आय नो की हा शब्द बोललं किंवा हे वाक्य मी बोललो तर सुपर्णा चिडणार आहे आय नो दॅट पण ते अवॉइड करण्यासाठी बोलता ते काय ट्रिक वापरतो? सॉरी बोलतो लगेच सॉरी बोलतो नाही चूक झाली सॉरी बोलतो नाही होऊ शकत त्यांनी 2 गाणी बनवून ठेवली आधी हसून घे. मला काही झालं जर काही झालं कुठलंही म्हणजे नुसतं संकेत एवढं जरी आलं तरी त्याची रिॲक्शन पहिली ही असते हो बायको तू म्हणशील ते बायको हो बायको हे इथे हे बायको तू म्हणशील तेच करणार मी माझी बायको ग बायको हो बायको मी दुसरं काहीच नाही करू शकत आणि तेही जर माझ्याकडून मिस झालं की नाहीच माती खाल्लीच की हे सांगितलं हे असं इथे ठेवायचंय बरं का मी आपलं बोलता निघून गेलं हा सॉरी हा इकडे हे असं झालं ते नाही झालं आता मी करून ठेवलं भीतीने पण ते तसं नाही झालं आणि ते जर पकडलं गेलं नाही काही ऑप्शनच नाही त्याच्यातून बाहेर पडायला काय मी कसं निघणार कसं चूक झाली आणि जर ती गेली इथून माझ्याकडे एकच गोष्ट आहे जी मी इथून पुढे सगळ्या पुरुषांना सांगतो सगळ्या मुलांना सांगतो तुम्ही आता ह्याला कसं तुमच्या शैलीत ढालायचं आणि बोलायचं
ते तुम्ही बघा, मी माझं सांगतो, माझ्याकडून चूक झालीये. मला माफ करना सुपर्ण श्याम, मला माफ करना सुपर्ण श्याम, सगळ्यात आधी घेणार मी तुझंच नाम, सगळ्यात आधी घेणार मी तुझंच नाम. ओ आणि उठ बशा. ओ गाईज, हा मूल मंत्र कान मंत्र आहे, हा तुम्ही वापरा. इट वर्क्स, आय एम टेलिंग यू. इट वर्क्स, कारण यू हॅव टू लाफ ओव्हर इट, यू कांट स्टॉप. त्यामुळे चूक झाली, काय हरकत नाही. माफी म्हणजे वापरा. सुपर्णाच्या नजरेतून तुझ्या चुका हाईड होत नाहीत, होऊच शकत नाही. होऊच शकत नाही, आणि तुझ्याकडे मार्ग पण नाही त्यातून बाहेर निघायचा. काहीच नाही, काय नाही, ऑप्शनच नाही माझ्याकडे. सॉरी. आता घरात कोणाच्या गोष्टी जास्त ऑर्गनाइज असतात आणि कोणाच्या गोष्टी इकडे तिकडे पडलेल्या असतात? गोष्ट कुठली त्याच्यावर डिपेंड गोष्ट कुठली त्याच्यावर डिपेंड करत. तरी माझ्या ऑर्गनाइज कुठली असेल कुठली असं. संकेत त्यावर very एवढ्या organized. इंटरव्ह्यूवरून मला कळलंय. नाही, मी खूप पर्टिक्युलर आहे की हे इथे तर हे इथेच, ते हल्लं नाही पाहिजे. ओके. घरात कोणाचे कपडे जास्त आहेत याच्यावरून वाद होतात का? हो, ह्याचे कपडे जास्त आहेत. अच्छा, हे उलट आहे, मुलींचे कपडे जास्त आहेत. ह्याचे खूप कपडे आहेत, हा, मगाशी तो बोलला ना की तुला मॅच करायला तो कपडे घेतो म्हणून. म्हणून तो खूप कपडे घेतो. आज पण मॅचिंग केलं, मला ह्याच्याबद्दल पण ऐकायला आवडेल. म्हणजे साधारण, ह्याचं तर सांगते, साधारण एक आपलं जर माझं एक कपाट आणि ह्याचं एक कपाट असेल तर ह्याचं 1.5 कपाट आहे आणि माझं त्यातलं अर्ध आहे. सिरियसली? एवढे एवढे कपडे आहेत, असे फोल्ड होतात जातात म्हणून अर्धा आहे. एक कपडा एवढे एवढे असा टाकला मध्ये गेला. पण नेहमी आहे ना, नेहमी मुलींच्या म्हणजे नवरे कंप्लेंट करतात की बायकांचे कपडे जास्त आहेत, गर्लफ्रेंडचे कपडे जास्त आहेत. आज बायको कंप्लेंट करते की नवऱ्याचे कपडे जास्त आहेत. तुला काय बोलायला आवडेल ह्याच्यावर? बायकोची कृपा. बायको जसे कपडे घालते तसे मी तिला मॅच करायचा प्रयत्न करतो. मग आता जर माझ्याकडे असतील तर ठीक, जर नसतील तर मग मला बाहेरून जाऊन घेऊन यावे लागतात आणि ते मी करतो. आणि असतील तर ते असं असतं की हे मी इथे ते घातलंय तर मला जरा नवीन घेऊन येऊ का मी, किंवा घेऊन येते का तू, असं मी 20 मिनिटात जाऊन शॉपिंग करून येतो. 20 मिनिटात. पण मला जास्त वेळ नाही लागत. ते जर घातलेलं असेल तर तू ते पुन्हा घालत नाहीस, म्हणजे मी रिपीट करत नाही, अगदी avoid कर. त्याच ठिकाणी, म्हणजे आता ह्याच इंटरव्ह्यूला परत आलो नाही, तर मी ते हा टी शर्ट अवॉइड नाही करेल, करणार. नाही तर मग सेम होईल. तसं बाकी काय नाही, तर मी डबल आपण तो रिपीट. पण आता पण तुम्ही असं मॅचिंग घातलंय, ब्लॅक टी शर्ट, व्हाईट जीन्स, म्हणजे हे कोणाची आयडिया आहे किंवा हे असंच असतं का नेहमी? सुपर्ण सकाळी जरा सुपर्णाची तब्येत नरम गरम होती म्हणून ती थोडी आराम करत होती. ओके. तब्येत व्यवस्थित राहावी इंटरव्ह्यू साठी म्हणून. आणि मी स्वयंपाक करत होतो. आज मी स्वयंपाक केलेला आहे. त्यामुळे मी वरण भात पोळी आणि भाजी बाहेरून फक्त मागवलेली, म्हणजे कोणीतरी येत होतं म्हणून मग तो बोलला दादा मी घेऊन येतो. काय बाहेरून मागवलं? एक्झॅक्टली काय बाहेरून मागवलं? काय घेऊन आलेला? म्हणजे नाही, डाळ भात बाहेरून मागवलं की वरण फक्त भात घरात, वरण भात पोळी ते मी घरात फक्त बनवलं. भाजी बाहेरून मागवली. फक्त भाजी पण मी करायला रेडी होतो, पण घरात भाजी नव्हती म्हणून नाही केलं. नाही तर मग मी भाजी घ्यायला जाणार, म्हणजे हा इंटरव्ह्यू उद्या ठेवायला लागला असता. उद्या वगैरे केला. त्यामुळे मग तो घेऊन आला आणि तसं मी बनवून ठेवलं. आणि तोपर्यंत सुपर्णाची तब्येत जरा टवटवीत झाली. तिला मी म्हटलं जेवण करून घे. आणि साधारण एक 12 वाजता तयारी करायला घेतली सुपर्णाने. मग मी असं लॉजिक लावलं, म्हटलं एक तर स्वयंपाक पण करायचा, बाकीची सगळी आवरावरी पण करायची. हॉल थोडासा खराब होता, इकडे लॅपटॉप पडला, इकडे हे पडलंय, तर ते पण थोडंसं आवरायचं. म्हटलं हे पण करा, प्लस स्वतः काय कपडे घालायचे हे पण ठरवा. पण नाही, मग मी ट्रिक वापरली. जेवण तयार केलं, पहिले सुपर्णाचं जेवण करून दिलं 15 मिनिटात पटकन. म्हटलं आता तू बिनधास्त रेडी हो, म्हणजे तू रेडी झालेला पण निघू. तो आला, आमचं कामाचं बोलणं झालं, आम्ही जेवण केलं. ती बाहेरून आणलेली भाजी, घरात बनवलेली पोळी, वरण भात सगळं खाल्लं, ते झालं. तो थांबला, म्हणे मी गाडी काढून आणतो. मला गाडी निकाल केला. मग मी जेव्हा निघायची वेळ किती, आय गेस आम्ही 2 वाजता निघालो, तर एक 1:30 पावणे 2 वाजता मी आत गेलो. 2:45 वाजता सुपर्ण पूर्ण रेडी होती, चकाचक. मी आत गेलो, तिने माझ्याकडे बघून चल पटकन बघ 15 मिनिटात निघायचंय, किती वेळ? म्हटलं 3 मिनिटं दे, मोजून 3 मिनिटं. आणि त्यात बघितलं, म्हटलं ब्लॅक, आणि मला माहिती होतं माझ्याकडे ब्लॅक आहे, मला माहिती होतं माझ्याकडे व्हाईट आहे. 3ऱ्या मिनिटाला मी कपडे घालून रेडी होतो. तिच्याच मेकअप किट मधलं थोडस हे घेतलं, म्हटलं थोडा कर मॅडम, थोडा मे बी थोडा अच्छा दिखू मॅडम, थोडा केलं. आणि आम्ही 2 वाजता घराच्या बाहेर. का डोक्याला ताण करून घ्यायचा, मी हे घालतो मी ते घालतो. तुम्ही केलं पण ही तुझी ट्रिक
पुरुषांना सांग ना की तू काय ट्रिक वापरतोस रेडी होण्यासाठी. आता सांगितली की ट्रिक हीच आहे. की एक तर बायकोला स्वतःचं- बघायचं आणि मॅचिंग करायचं. हे बघा, जर तुम्हाला आनंदी आयुष्य हवं असेल लग्नामध्ये आणि जर तुम्हाला उगाच नसता ताण ओढून घ्यायचा नसेल तर बायको जे करते ते नीट ऑब्झर्व करा. तिला मध्ये मध्ये कॉम्प्लिमेंट्स पण द्या जे खरं असतात की तू खूप छान दिसतेस, वा हो, आज तिचे रिॲक्शन बघितली. आज ही लिपस्टिक वापरली, छान, हे कॉम्बिनेशन छान दिसतंय, नाईस, माझ्याकडे पण असं आहे ना. हो. मग बायकोच सांगते, "ए हो, तुझ्याकडे पण एक ब्लॅक टी शर्ट आहे ना असा, हा मी घालू, तो घालू, हो चांगला दिसेल, हा मग मी एक काम करतो ना, मग मी पण व्हाईटच घालतो, मस्त, अच्छा ट्विनिंग, लेट्स डू अ ट्विनिंग." ते हो, मग बायको हो म्हणते, पट्टापट ते कपडे घालायचे, घराच्या बाहेर निघायचं, सॉर्टेड. मस्त यार, काहीच सगळ्यांना tension कळलं नसेल. असेल की काय करायचं. बायको next पण time. खुश होते की चला बायको- नवरा बायको खुश. मॅचिंग कपडे घालतो माझ्याबरोबर. वगैरे. नाही तर मुलींनाच हवं असतं की नवऱ्याने आपल्याबरोबर मॅचिंग करावं. इकडे उलट आहे थोडं. इझी आहे ते. See, Easy आहे. मी खूप खूप रील्स मध्ये बघितले, डू स्मार्ट वर्क नॉट हार्ड वर्क. त्या रील्स बघून बघून हा फायदा आहे. पण असा एखादा वाद आहे जो तुमच्या आयांपर्यंत गेलाय की बाबा एखादं भांडण झालं आणि आईपर्यंत पोहोचलंय, असं काय झालंय? नाही नाही. नाही? आमचं भांडण कधी कधी आमचं भांडण- आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आमचं भांडण मला वाटतं म्हणजे serious आतापर्यंत, आता 2016 ना, 16. बरेच झाले. 9 वर्ष 9 वर्ष 9 वर्ष 9 वर्ष होतील म्हणजे यावर्षी. तर 9 वर्षात मला एकही भांडण असं नाही आठवत जे 2 तासापेक्षा जास्त झालंय किंवा म्हणजे आम्ही एकमेकांशी बोललो नाहीये वगैरे इतकं. तर मला आठवत नाही म्हणजे 2 तासपेक्षा जास्त असं झालंय की मी नाही बोलले किंवा असं काही वाढलंय ते. तो नाही, नाही. टचवूड नाही. आता शूटिंग निमित्त तुम्ही दोघेही बिझी असता, तेव्हा एकमेकांना मिस करता तेव्हा काय करता? व्हिडिओ लगेच फेस टाइम पण, आणि ही कम्स जवळ असेल तर तर ऑफकोर्स shoot ला. तर हा म्हणजे Pick up एक करायला. येतो पिकअप करायला वगैरे असं काहीतरी. किंवा मी आता लग्नाची बेडीचा सेट ऍक्च्युअली खूपच जवळ होता, म्हणजे 3 मिनिटावरच होता तो. तर मी तेव्हा मीच घरी जायचो. हा तो यायचा घरी जेवायला, पण ज्या दिवशी असं असायचं त्याचं की आज मी जरा पोलीसच्या कॉस्ट्युम मध्ये आहे तर येऊ नको, आणि माझी खूप इच्छा असायची तू पोलीस मध्येच ये असा. तो नाही यायचा, ही मेड शुअर दॅट ही मग डझंट. तू जायची. मग मी टिफिन घेऊन जायचंय Wow. असं वगैरे छोटं छोटं. आणि जर कोणी डिस्टर्ब असेल तर एकमेकांना मोटिवेट कसं करता? Oh, I was very bad at that. मी हो, मला अजिबात ते चीअर अप करणं नाही जमायचं. मला कळायचं की केलं पाहिजे, पण पद्धत जाम चुकायची, कारण माझ्या पद्धतीच वेगळ्या. बोलणं नाही, बोलणं पण, आणि कसं चीअरअपच करतं, मी माझ्या हिशोबाने चीअरअपच करत असायचो, आणि ती म्हणायची तू टाक टाक अजून, मी आय एम डाऊन, यू पुट मी मोर डाऊन, असं उलट व्हायचं. तर आय वॉज व्हेरी बॅड ॲट इट. पण ही एक गोष्ट सुपर्णाकडून मी शिकलो की जर कोणी डाऊन असेल, कोणी येतात, ते आधी समजून घ्यायचं काय आहे, काय झालं असू शकतं, अँड वी हॅव टू चीअर इट अप. त्यामुळे ते चीअर अप कसं करायचं हे मी आता थोडं थोडं शिकतोय असं मी म्हणू शकतो. हा, कारण माझं अपब्रिंगिंग तसं वेगळंच आहे, आणि जसं मी प्रोफेशनली पूर्वी पण जे आयुष्यात काम केलेलं आहे, ॲट अ व्हेरी यंग एज आय लेफ्ट होम, म्हणजे मी घराच्या बाहेर पडलो कामाच्या हिशोबाने. तर 18व्या-19व्या वर्षी जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा ह्या गोष्टींकडे फारसं लक्ष जात नाही. तर ती एक गोष्ट सुपर्णाकडून मी शिकतोय की हाऊ टू चीअर अप. कसं शिकवलंय तिने तुला, किंवा ती कसं मोटिवेट करते तुला, त्या हिशोबाने कळेल. ती करते. सुरुवातीला आमची त्याच्यावरून भांडणं व्हायची, नंतर एका पॉइंटला जेव्हा मी डाऊन असायचो किंवा मी डिस्टर्ब असायचो तेव्हा तिने मला चीअर अप केलेलं आहे, आणि ते झाल्यावर सांगितलं, कळलं असं करतात चीअर अप, कळलं, हे शिकून घे. त्याची खूप सिम्पल ट्रिक आहे ऍक्च्युली. जर कोणी चिडलंय तर त्याला अजून आग न लावणे एक तर. नंतर बोला, पण तेव्हा नका. हा, म्हणजे तेव्हा त्या मोमेंटला नाही, जेव्हा ऑलरेडी भडकलेली आहे गोष्ट. भडकलेली असं नाही म्हणजे रागच, नॉट नेसेसरी की तो माझाच राग असेल, किंवा दुसरं काही बाहेर पण झालेलं असू शकतं. काही सिच्युएशन्स असे असतात, फेजेस ऑफ लाईफ असतात की यू गेट डिप्रेस्ड, यू फील लो. तर इन दॅट केस इट्स अ व्हेरी सिम्पल ट्रिक की ट्राय अँड मेक थिंग्स, किंवा अशा काही गोष्टी करा ज्याच्याने समोरच्याला हसू येईल, किंवा ती जी गोष्ट झालीये किंवा ते जे काही फिलिंग आहे ते विसरणं जास्त महत्वाचं आहे. तर अशा काही गोष्टी करायच्या, मग त्या जशा त्या व्यक्तीला आवडत असतील तशा. इट डिपेंड्स. असं. पण सुपर्ण, तू कसं शिकवलंस त्याला की हे असं असं बोलायचं संकेत? हे आता सांगितलं ना त्यांनी, झालं की हे असं करायचं असतं, असं बोलायचं असतं. आय एम लाईक दॅट स्पोर्ट्स पर्सन वाला थिंग, की मतलब की जसं पळता पळता ठेच लागली, पडला एखादा रनर, तर आपण कमान यू कॅन डू इट,
ये करेगा असं करशील का, हारशील, नाही केलं तर हारणार तू, अरे क्या करेगा तू, अरे क्या गुंडा बनेगा तू. तर मग रिव्हर्स मोटिवेट होतं ना की नाही साला असं बोलतो, अप करके दिखाता हूँ. तशा स्पोर्टिंग स्पिरिट मध्ये मी करायला जायचो, पण ते चुकीचं होतं. पण ते नवरा बायकोत नाही होत. नवरा बायकोत ते नाही होत, हे आम्हाला एक्सेप्ट दॅट. पण आता लव्ह स्टोरी मध्ये एक शेवटचा प्रश्न तो खूप सिरियस आहे ऍक्च्युली. आजकालच्या जगात आहे ना सगळेच जण, आपण सगळेच जण की सेल्फ प्रायोरिटीला खूप जास्त इम्पॉर्टन्स देतो. सो नवरा बायकोमध्ये कधी मेल इगो जागा होतो, कधी फिमेल इगो जागा होतो, ज्याच्यामुळे भांडणं होतात आणि भांडणांमुळे नाहीच सॉल्व्ह झालं ते प्रकरण, डिवोर्स पर्यंत पोहोचतं. सो तुम्हाला त्या याबद्दल काय वाटतं, आणि आता सध्याची जी डिवोर्सची संख्या वाढली आहे खूप जास्त. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला मी जसं मगाशी म्हणाले तसं की कम्पॅटेबिलिटी आधी चेक केलेली कधीही बेटर. आणि जर मेल इगो असेल तर त्याच्यात काहीच तुम्ही करू शकत नाही. दॅट कॅन नॉट हेल्प यू इन एनी वे. म्हणजे मेल इगो इन द सेन्स की कसं काही जणांना असा खूप जनरल थॉट आहे हा की माझ्यापेक्षा जास्त कमवते, तो नसला पाहिजे. वी आर इक्वल्स. वेन हजबंड अँड वाईफ मध्ये इट इज ऑलवेज इक्वल्स. तर तुम्ही ती ठीक आहे एखादी गोष्ट त्याला नाही आवडत, आय ऍडजस्ट, मला नाही आवडत तो ऍडजस्ट करतो. असं नाही होऊ शकत की मला आवडत नाहीये मग मी हे करणारच नाही, मग रिबेलियस मोडमध्ये मग ते फाटणारच आहे, तुम्ही काहीच करू शकत नाही त्याला. सो ऍडजस्टमेंट ती राहिली नाहीये असं मला खूप जाणवतं. माझे पण खूप फ्रेंड्स आहेत ज्यांचे आता माहिती आहे म्हणजे डिवोर्सेस झालेत किंवा दे आर ऑन दॅट वर्स. तर त्यांच्या बोलण्यात तीच गोष्ट येते मेन की आय एम नॉट रेडी टू ऍडजस्ट, डोंट चेंज मी. ओके. नोबडी इज चेंजिंग यू. तुम्ही एकमेकांसाठी ऍडजस्ट करताय, तुम्हाला कोणी तो चेंज करत नाही किंवा यू आर नॉट चेंजिंग, यू आर ऍडजस्टिंग दॅट सिच्युएशन इन दॅट टाइम. तर हे कळत नाही आजकाल. असं वाटतं की मी चेंजच झाले आणि माझं करिअरच संपलंय आणि माझं फक्तच लग्नामुळे झालंय. तर हे जो रिबेल झालंय ना सगळं, त्यामुळे आय थिंक ते खूप जास्त वाढलंय आणि आजकालच्या जनरेशन मध्ये ते खूप जास्त जाणवतं. म्हणजे आमच्या जनरेशन ज्यांचं. पण थोडासा चेंज असावा का, म्हणजे लग्नामध्ये जेव्हा आपण लग्न करतो वेगवेगळ्या स्वभावाची लोक असतात किंवा सेम स्वभावाची लोक असतात, थोडीशी ऍडजस्टमेंट पाहिजे किंवा समजून घेतलंच पाहिजे, हा एक इगो असतो. काही लोक असतात की नाही मला नाही घ्यायचं समजून, मी करणारच नाही, मी असंच करणार. सो ह्या इगोमुळेच आय थिंक मॅक्झिमम डिवोर्सेस होतात की मी नाहीच समजून घेणार. ठीक आहे मान्य आहे, कधी कधी माझी चूक नसतानाही मी मान्य करते ती, पण त्याला सांगण्याची पद्धत, त्याला मांडण्याची पद्धत, ती ऍडजस्ट करून घेण्याची पद्धत, ह्या खूप व्हेरी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. हा म्हणजे बाकी फक्त एखादी गोष्ट जी मी एक्सेप्ट नाही करू शकत इन मॅरेज इज लॉयल्टी. तिथे जर गडबड असेल तर मग ऑफकोर्स इट्स बेटर तुम्ही मग सेपरेट झालेलेच बेटर आहे. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतील तर दॅट्स नॉनसेन्स. आय गेस इट इज अबाउट द चॉईस. तुम्ही चूज करा की बरोबर राहायचं आहे की नाही. जर तुम्ही ट्रायआउटच करत असाल फक्त लग्नाच्या अगोदर पण लग्नाच्या नंतर पण, तर मग त्याला अर्थच नाही. तुम्ही लग्न कराच तेव्हा वेन यू चूज, हाँ भाई अभी जो भी है जैसा भी है अब यही है ना. अप्स एंड डाउन्स येतात, गोष्टी घडतात, चुका होतात, वो सब होने ही वाला है. दॅट इज बाउंड टू हॅपन. ते काय कोणाला चुकलेलं नाही. बट इट इज युअर चॉईस whether to stay together or no. If you choose to stay together, तुमची इच्छा आहे, एकत्र राहायचं आहे, मग ती गोष्ट डिवोर्स पर्यंत जात नाही. मग काय नाही, फक्त भांडण होतात, थोड्याशा गोष्टी होतात आणि ती गोष्ट तिकडे सॉर्ट आउट. मग प्रत्येक प्रॉब्लेम छोटा वाटतो. हा पण डोक्यात दोघांपैकी कोणाचे जर एकाच्या डोक्यात असेल की नाही पाहिजे यार, चल ब्रेकअप, जो ब्रेकअप वाला सीन असतो तो की डिवोर्स वाला सीन आहे, ते दोघांपैकी एकाच्या जरी डोक्यात थोडंसं जरी प्रमाणात असेल तर मग ती गोष्ट एस्केलेट होते आणि मग ती ठिणगी असते, त्याचा वणवा पेटतो. तर ही एकच गोष्ट आहे. इट इज ऑल अबाउट द चॉईस दॅट यू मेक. तर चूज वाईजली आणि ठरवून घ्या, एकत्र राहायचंय मग राहा, नाही राहायचंय नका राहू. सिम्पल. त्याच्यात दुसरा काही त्याला हे नाहीये. बरोबर. मस्त. लव्ह स्टोरी तर संपली. आता आपण गेमकडे वळूया. सो आता आपण गेमकडे वळलेलो आहोत. गेमचं नाव आहे बोर्ड गेम. ओके. हे असे बोर्ड्स मी आणलेले आहेत. हा एक तुला. ओके. ज्याचं कोणाचं उत्तर असेल त्याने एकमेकांकडे उत्तर द्यायचं किंवा स्वतःकडे असेल तर स्वतःकडे दाखवायचं. ओके. ठीक आहे. पहिला प्रश्न. सॉरी, पहिला कोण बोलतं?
झोपताना घोरतं कोण जास्त? कोण ऍक्च्युली घोरत नाही कोणी. सर्वात चिडखोर कोण आहे? संकेतच बापरे. सर्वात जास्त फनी कोण आहे? संकेतने लगेच एक्सेप्ट केलं. एनी टाइम लोकांचे जीव जाता राहिलेत हसून हसून लिटरली. सर्वात जास्त आय लव्ह यू कोण म्हणत असतं सतत? कोणीच नाही ऍक्च्युली ते तर आम्ही सुरुवातीलाच सांगितलं. सांगितलं. अजून नाही असं झालं म्हटलं नाही कसं काय आय लव्ह यू माझं तुझ्यावर जीव जडलाय अगं बाई कसं माझी. कसं नको राहू दे. सर्वात जास्त रोमॅन्टिक कोण आहे? सर्वात जास्त फिल्मी कोण आहे? ओ माय मी 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 मला असं वाटतं म्हणाल की दोघही दोघे म्हणून मी असं असं दोघंही दोघे actually, करतोय. हो. ना, कारण की तुम्ही मगाशी तो एक काय म्हणतात धागा आहे आमच्यातला फिल्मीगिरी. येस. बोर्ड गेम झालेला आहे, दुसरा खेळूया. ओके. ओके तो दुसऱ्या गेमचं नाव आहे जे नॉर्मल तुम्ही खूप वेळा खेळला असाल, पण पुन्हा एकदा माझ्याबरोबर. हाऊ वेल डू यू नो इच अदर? नाही खेळला आम्ही. हा गेमच नाही खेळला आम्ही. खरं नाही खेळलाय? कधीच नाही कुठेच नाही. होय भगवान. नो इच अदर नाही. देवा वाचव मला. ओके. पहिला प्रश्न, एकमेकांच्या स्कूलचं नाव काय आहे? एवढी मोठी रिॲक्शन दिली सुपर्णाने, जसं काय तिला माहिती नाही. हा हा बोल, माहिती मला माहिती बोल के एन केला हायस्कूल ना. हा बरोबर आहे, बरोबर आय आहे. एम प्राऊड अल्युमनाय ऑफ KN केला हाय स्कूल. आणि सुपर्णा स्कूल संत आंद्रेय सेंट अँड्रूज एकमेकांचा फेवरेट मूवी कोणता आहे? माझं तर तिला माहिती असू शकतं. ती विचार कर. असे खूप आहेत. मोस्ट फेवरेट मूवी आता सुपर्णा. मोस्ट फेवरेट असं नाही, पण मला म्हणजे मला असं माहितीये Seriously, की विचार पण द करायची वन गरज दॅट ही वॉचेस अ लॉट मग दॅट इज दे दे प्यार ते. Bang. बरोबर आहे. Yes! मग आणि आता सुपर्णाचा सुपर्णाचं का कुठल्याही मूवीचं नाव घेतलं तर ती हो म्हणेल. इतके सगळे ती मूवी सगळ्यांचं पाठ आहेत favorite तिला. Actually. मग कुठला सांग वाटतं तुला? सांग. he was he's trying to get it out. तुझे देखा तो ये जाना नाही आवडत तुला? हे गाण्याचं सॉन्ग म्हणजे मूवीचं फेवरेट नाहीये पण माझी ती. डीडीएलची नाही आवडत तुला? नाही आवडत असं नाहीये, फेवरेट नाहीये. फेवरेटच्या लिस्ट मध्ये तर नाही. हा म्हणजे आहे छान फिल्म ऍज अ फिल्म छान आहे, पण फेवरेट नाहीये. हाच गेम काय शोधून काढला? तिने माझ्याकडून सह्या घेतल्यात माहितीये का? सांगतो नंतर कसल्या. नाही कुठल्या सांग ना. कुठला आहे फेवरेट मूवी? हे मूवी नाही माहिती, संकेतला मूवी नाही माहिती. कुठला आहे? ZNMD. ZNMD. काय मगाशी मी तू सांगतोय. मगाशी बोललास. वक्त काय तुम्हारे पास अर्जुन? वक्त काय तुम्हारे पास? ओके. दोघांचं शिक्षण काय झालंय? डिग्री कशात घेतली दोघांनी? सेम सेम. काय आहे? BCom. बीकॉम. मी सांगतो आय एम ग्रॅज्युएट इन कॉमर्स. Sorry. Yeah, I'm a bachelor in commerce. एकमेकांचा आवडता पदार्थ? डाळ भात. डाळ भात. मशरूम. ए सॉरी डाळ पोळी. हा तेच म्हणजे डाळ is- दाल रोटी. हा. कुठेही जाताना जर लेट झालं तर त्यामागचं कारण काय असतं? पटकन तयार व्हायचं होतं ना. लेट झालं आपल्याला निघायला. मग मी आणि संकेतचं? संकेत लेट असतो कायम. मी ऑन पॉइंट ऑन टाइम असते कायम. ट्रू. संकेतला लेट होण्याचं कारण काय? स्क्रोलिंग फोनवर. प्लीज डोंट गो देयर. प्लीज डोंट गो देयर. म्हणजे नाही मी वाह. सजेस्ट म्हणजे असं उत्तर करेक्ट normal उत्तर दिलं. दिलेलं आहे. करेक्ट. मला आप माहिती जिस नंबर को कॉल करने की कोशिश कर रहे हैं वो फिलहाल व्यस्त है. रीलो पे मस्त आहे. ओके. एकमेकांची बर्थ डेट पूर्ण इयर सकट? 10 जानेवारी 91. 10 जानेवारी 91. तुझी? 3 मे 88. एकमेकांची चांगली सवय? चांगली सवय अगं चांगली सवय सांगायची. की मी खरं बोलतो. वाईट सवय आहे. वाईट सवय पण आहे खाली. ही ती आहे, ही ती आहे. हे वाईट सवय. ही प्रश्न वाईट झाला. सवय आहे हे की वाईट तो नेहमी खरं बोलतो आणि तो बरोबर असतो. ओके. सुपर्णाची वाईट चांगली सवय सवय काय? चांगली नंतर बोलूया. हम्म. संकेत? संकेतने डोक्याला हातच लावून ठेवला. काय प्रश्न आहेत? मला उत्तर येत नाहीयेत. मला
तुम इधर से तुम्हारे घर पे जाओगे, इथून मी माझ्या घरी जाणार आहे, ते मिळालं मी तर एकटा नाही जाणार आहे, ते मला घरात एंट्री मिळणार आहे की नाही ते मला माहिती नाहीये, माझ्या भविष्याचा प्रश्न आहे, मी डोक्याला हात लावणारच. म्हणजे असं काय बोलतेस तू? चांगली सवय सुपर्णाची. चांगली आहे, पण ती तुझ्याकडे किती आहे बोलायला? तू मगाशी एवढा सुपर्णात बोललास. एक चांगली चांगली आहे, सगळं शिकवते यायचंय ना की आता. नाही. इतक्या नव्याने गोष्टी शिकवल्या आहेत. एक बायको कशी असली पाहिजे तर ही अशी असली पाहिजे, आणि हे एक व्यवस्थित पद्धतीने नवऱ्याला शिकवणं ही सुपर्णाची चांगली चांगली सवय. ओ. आणि आता चांगली सवय झाली ना, ह्याची चांगली सवय सांगितली नाहीस तू. त्याची चांगली सवय आहे की तो खूप उत्तम स्वयंपाक करतो अच्छा. आणि खूप छान, मला कंटाळा आला की तो मस्त जेवण वगैरे बनवतो. वाव. ठीक. एकमेकांचा सिक्रेट टॅलेंट काय आहे? तो खूप छान जेम्बे किंवा अदर इन्स्ट्रुमेंट्स तो खूप छान वाजवतो. Okay, म्हणजे आपली हार्मोनिका वगैरे हम्म. त्याला खूप आवड आहे इन्स्ट्रुमेंट्सची, पण परकशन्स त्याला जास्त प्रिय आहेत. हम्म. तर जेम्बे आमच्याकडे आहे. आमच्याकडे खूप इन्स्ट्रुमेंट्स आहे, व्हायलिन, गिटार, जेम्बे, फ्लूट, अजून काय मी मिस हार्मोनिका, ढोलकी, तबला Wow. आणि सितार वगैरे सगळंच आहे. पण व्हॉट ही लव्स इज परकशन. Okay. तर जेम्बे इज वन ऑफ हिज फेवरेट्स. Yes. दॅट्स आणि हिज टॅलेंट दॅट नोबडी नोस. सुपर्णाचं सिक्रेट टॅलेंट? आणि ते जेम्बे वाजवल्यावर नुसतं थोडं त्याला गायला लागतं ना. शी इज अ वंडरफुल सिंगर. सुपर्णा इज अ सिंगर, तर शी सिंग्स. सेव्हिंग्स करणार आणि पैसे उडवणार कोण आहे? सेव्हिंग्स काय असतात? दोघांनी पण असं केलं की काय उत्तर देऊ असं झालंय त्यांचं. नाही, हो, त्यातल्या केलं. त्यात सेव्हिंग मी करते. हो. उडवायला हा हा उडवतो. आहे सेव्हिंग, ते जसं तो सेव्हिंग म्हण- उडवतो तो. जसं तो म्हणाला की तुला मॅचिंग करायला 20 मिनिटात कपडे घे. एक्झॅक्टली. हो. आणि असं ते खूप वेळा 20 मिनिटं झाली येतात. अशी खूप वेळा 20 मिनिटं. Yes. एकमेकांच्या आयुष्यातील 3 इम्पॉर्टंट लोकांची नावं. आम्ही सोडून हा, तुम्ही दोघं सोडून. ओके. नाही तर ते असतं ना आजकाल, तू डिड यू प्रायोरिटाइज युअर सेल्फ हा. फर्स्ट, तसं नाहीये ना काही. हा, नाही, नाही. रील्स मध्ये असतं का ते? मला रील्स खूप माहिती आहे ना. आहेत. सुपर्णासाठी आय गेस तिचे मम्मी पप्पा आणि तिची बहीण. हम्म. आणि संकेतसाठी तसे खूप जण आहेत, पण त्यातल्या त्यात आई आणि बहीण तर आहेच, पण त्याचे ना खूप छान फ्रेंड्स आहेत 4, जे जीवापाड प्रेम आहे त्याचं त्यांच्यावर. तर अतुल सर, पवन, ओमी आणि चिरंजीत हे 4 जण आहेत जे त्याचे. जयेश पण ऍक्च्युअली. जयेश पण आहे, ऍक्च्युअली जयेश पण आहे. 5 फ्रेंड्स, दे आर लाईक पिलर्स फॉर हिम. आणि अजून एक फ्रेंड आहे तो हुज विशाल. तर म्हणजे हे यांची मला नावं घेतो मला ऍक्च्युअली. माहिती नाही, आय हॅव टू टॉक अबाउट हिम ऑनेस्टली. या बट सो विशाल इज देअर. सो असे महत्त्वाचे त्याचे लोक खूप कसे त्याचे खूप आहेत काही तसे. 3 नाहीयेत, बरेच आहेत. तीन Actually, नाहीये, हा. संजना पण आहे. संजना असे is खूप there, जण yeah, आहेत. but तो- हु आर व्हेरी, असं म्हणतात ना, एकदम Close knit. कोर वाले. इट इज व्हेरी क्लोज. म्हणजे फॅमिली सोडल्यास दीज आर हे व्हेरी लोक आहे. कोर पीपल, ज्यांच्याशी आता मी तितकीच अटॅच. अच्छा. शेवटचे 2 प्रश्न आहेत. विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. ओके. डेट करायला सुरुवात केली त्यानंतर थिएटर मध्ये पाहिलेला पहिला मूवी. अगदीच 9 वर्ष मागे. मला 9 वर्ष, आय थिंक त्या फिल्मला 9 वर्ष झाली की नाही, पण आय स्टील रिमेंबर ती फिल्म. आम्ही खूप शूटिंग केलं असं 2-3 दिवस, Oh God. डे नाईट शूट. थांब एक मिनिट. संकेत, तुला माहितीये? मी विसरूच शकत नाही. आणि त्या बॅक टू बॅक फिल्म्स होत्या, त्यामुळे मी विसरूच शकत नाही. कोणता पाहिलेला सांग. सांग, त्याला इथेच सांग, सांग, कारण 2-3. ही, आय वॉन्ट टू सी इफ ही रिमेंबर्स. म्हणून पण ती खूप वर्षांपूर्वी नव्हती, मध्ये आधी होती. नाही, हा, म्हणजे मध्ये आधी म्हणजे होती तू ती. दुसरा सांगतो, सांग बरं जरा. नाही, एक जी बँग ऑन म्हणूनच तुला थांबवलं. म्हणूनच मी तुला थांबवलं. वा वा. एक फिल्म जिच्यासाठी मी इतकं ऐकलंय, मी आजही ऐकतो आणि आय कॅनॉट मेक इट. मग बरोबर असू शकतं. नाही, ही वेगळी आहे मग. ती एक नाही, ही ती वेगळी. पण थिएटर मध्ये पाहिलेला पहिला मूवी आहे का तो? पहिला मूवी पहिला नाही आठवत मला. एकत्र बघितलेला डेट करताना. तो मला आठवतो, पण त्याचा किस्सा तोच झालेला, त्यामुळे ती जे बोलते तो आहे. मी सो म्हणते तो पहिला आहे की नाही मला नाही आठवत, पण तो किस्सा. किस्सा मला पहिली ती फिल्मच आठवते की जी आम्ही Okay, कदाचित कोणती आहे? एकत्र बघितली. आणि ती आहे शिवाय नावाची फिल्म. शिवाय. आणि शिवाय असं पहिलेच येतं, असं मस्त शिवाय ओ रे शिवा. असं ते आलं आणि कट टू क्रेडिट्स. एंड क्रेडिट्स. अख्खा वेळ मध्ये तो झोपला होता. मी फक्त स्टार्ट आणि एंड क्रेडिट्स बघितलेत त्या मूवीचे. मी मध्ये घोरत होतो. मी इंटरव्ह्यू मध्ये अशी होते.
मी इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा का होतो. आली मी याच्या बरोबर संकेत उठ काय आपण मूवी बघायला काय नाही, मी एकदा झोपल्यावर मी झोपलो. म्हटलं ना नवीन 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 अच्छा नवीन नवीन हो लग्नानंतर थिएटरमध्ये पाहिलेला पहिला मूवी तोच मला वाटतं शिवाय. आय रिमेंबर दॅट म्हणजे हा लग्नानंतरचा आहे डेट लग्नानंतर सॉरी हा लग्नानंतर लग्नानंतर 2 वर्षापूर्वी कुठल्या फिल्म्स बघतो आपण प्रचंड फिल्म आम्ही साधारण सगळ्या फिल्म्स बघतो त्यामुळे मला थिएटरमध्ये? खरंच- हो वी मेक इट अ पॉइंट. आता आपण त्याच फ्रेटर्निटीचे असल्यामुळे वी फील की लेट्स डू जस्टिस. हा म्हणजे ओटीटी वगैरे तर ठीक आहे तरी पण पायरसी वगैरे किंवा असं ते टाळण्यासाठी वी लाईक टू प्रमोट फिल्म. मराठी फिल्म्स त्या हिंदी हिशोबाने. फिल्म्स इंग्लिश सगळे बघतो मी आठवतंय? नाही लग्नानंतरची पहिली लग्नानंतरची पहिली फिल्म ऍक्च्युअली मला नाही आठवत की काय कुठली बघितली असेल. नो आयडिया नाही नाही आठवत कारण ऑलमोस्ट सगळ्याच त्या पिरियड मध्ये कुठली रिलीज झाली असेल 22 ती एप्रिल बघितलीच असेल आम्ही ती असं बघितली आहे. असेल हा आम्ही. That's it. एक्झॅक्टली That's Okay. simple as that. ओके आता गेम हा संपलाय शेवटचा राहिलेला आहे तो म्हणजे लोचा अरे बाप. ओके तर तुमच्या आयुष्यात असे काही लोचे झालेत का किंवा लग्नात किंवा रिलेशनशिप मध्ये असताना किंवा आता 2 वर्ष झाली आहेत तर 2 वर्षामध्ये संसारात काय लोचा झालाय का आम्ही एकदा गोव्याला चाललेलो. एक्झिबिशन होतं ना. एक्झिबिशन होतं वी वर पुटिंग अप अन एक्झिबिशन जिथे जे दुसरे आमचे बिझनेसेस आहेत त्याचं ते एक्झिबिशन होतं म्हणजे ऍपरल आणि फूड म्हणजे लाडू वगैरे जो आहे आमचा त्याचं हे करण्यासाठी आम्ही चाललेलो. तिकडे निवेदिता मॅम पण होत्या. निवेदिता मॅमचं पण होतं निवेदिता सराफ तर त्या पण होत्या त्या एक्झिबिशनला. तर तिथे आम्ही त्यांच्याकडे चाललेलो आणि जाताना आम्ही दुसरी एक गाडी होती तर मी नेमकी छोटी गाडी माझ्या बहिणीने एक छोटी गाडी घेतलेली म्हणजे हॅचबॅक. तर मी मला अभी इसको राऊंड मार के लेके आएंगे तर मग तिची पहिली राऊंड म्हणून आम्ही तिला गोव्याला घेऊन चाललेलो. तर मी मुंबईहून पुण्याला गेलो. पुण्याहून आम्ही ते सगळं सामान वगैरे भरलं तर आम्ही दोघं आणि गाडी इतकी खचाखच भरलेली म्हणजे ते कपडे आणि ते लाडू आणि ते कन्फेक्शनरीज आणि काय काय आमचं सामान मागचं पूर्ण हॅचबॅक म्हणजे साधारण 100-1 किलो आम्ही सामान मागे लोड केलेलं आणि आम्ही चाललेलो गोव्याला. तर चुकून असं बोलता बोलता ते कार प्लेवर मॅप्स लावलेले आणि खूप बडबड करते ती मध्ये. मग आम्हाला बोलायला स्कोप नव्हता ना. मग मी ते म्यूट केलेले तिची बडबड म्यूट केलेली मी इन्स्ट्रक्शन आणि आम्ही चाललोय आणि मी कोल्हापूर सोडलं कर्नाटका बॉर्डर क्रॉस केली आणि अचानक असं रोड क्लिअर होतात ना तिकडे बॉर्डरला कर्नाटकामध्ये एंटर केले असे घरावरून एरोप्लेन सारखा फील आला. तर आम्ही त्याच्यात म्हटलं काय रोड हे ते असं तसं आणि ना थोड्या वेळाने 15-20 मिनिटांनंतर आणि स्पीड भरपूर होता कारण हायवे बीप येते असं ब्लिंक करायला लागले. म्हटलं ही रिरूट का करायला सांगते ही रिरूट का करायला सांगितले. नंतर बघितलं जो निपाणीचा टर्न होता राईट टर्न बॉर्डर क्रॉस केल्या गेल्या तो आम्ही घेतलाच नव्हता. आम्ही 35 किलोमीटर पुढे चालले गेलेलो किलोमीटर पुढे 35-40 किलोमीटर आम्ही पुढे चालले गेलेलो आणि स्पीड तिथे स्पीड लिमिट पण हाय म्हणजे 100च्या वर तिकडे स्पीड लिमिट आहे. तर फटफट आम्ही निघून गेलो बोलता बोलता. रस्त्यावर कोणीच नाही संध्याकाळ होत होती आणि मी मग ते इचलकरंजी वगैरे त्या साइडने असं राऊंड मारून आलो. लकीली पेट्रोल होतं गाडीमध्ये बट मी बोला इसको फुल टँक करणे का सुपर्ण म्हणते कशाला फुल टँक करायचं म्हटलं करायचं. फुल टँक केलं आणि आम्ही तेच मॅप्स मग रिरूट झाले तिथून पुढून आणि गडचिरोली आय गेस गडचिरोलीवरून ते रिरूट झाले आणि गोवा दाखवत आहे म्हणजे हार्डली 100 किलोमीटर. तर माझ्या स्पीडने किंवा आपल्या कोणाची नॉर्मल स्पीडने 100 किलोमीटर इज व्हॉट किती टाइम असा लागणार आहे. आम्ही चाललोय संध्याकाळ होते बाजूला नदी वाहते कधी नदी जाते घाट येतोय घाट जातोय चाललोच आहे. आम्ही जिथे ज्या एस्टिमेटेड टाइम ऑफ अरायव्हल आमचा 4:30 असायला पाहिजे होता प्रॅक्टिकली आम्ही 8:30-9 वाजेपर्यंत आम्ही त्या रस्त्यावरच होतो आणि तो रस्ता संपायलाच तयार नाही. तिथेच अंधार झाला तिथेच सगळं झालं आणि तो मॅप्स चालूच आहे आम्ही आम्हाला कळायला तयार नाही. बरं एका पॉइंट नंतर जंगल सुरू झालं. आम्ही सिंधुदुर्ग बॉर्डर 2दा क्रॉस केली. मी म्हटलं सर आपण बॉर्डर तर क्रॉस केली परत कस काय बॉर्डर क्रॉस करतोय काहीच कळायला तयार नाही. अँड देन आई इनसाइड स्टार्टेड शेकिंग. मैं बोला अभी मेरे को थोड़ा समझ में आ रहा है अंदर से आणि सुपर्ण आणि मग हे झालं ते झालं तिचे किस्से चालू आहे आणि मग तू हे गाणे तू डुप 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 सिस्टीम पे गाणे बजले आणि मी जो असं हा होतं माझं सीट पुढे आलं मी अपराईट बसलो ड्रायव्हिंग मी स्टेअरिंग वर घेतलं मी माझी पोझिशनच चेंज झाली हळूहळूचे आणि आम्ही आज चाललोय अंधार 8:30-9 वाजून गेले. वी वर जस्ट
गोईंग मध्येच एखादी गाडी समोरून यायची निघून जायची, मधूनच एखादी गाडी यायची रपकन पुढे आणि ती गोवा पासिंग असायची. तर मी फॉलो करायचा प्रयत्न करायचो, ती भलतीकडेच कुठेतरी टर्न मारायची आणि ती डेस्टिनेशन. आम्ही रोडवर फक्त मध्ये प्लेन रोडवर मध्येच खड्डे, म्हणजे खणून ठेवलेले सारखे खड्डे. मैं अंदर से हिल गया. आय वॉज पॅनिक्ड लाईक एनिथिंग. आणि समोर तिथे मॅप्सवर मग बघितलं NH66 जो आपला मेन हायवे, NH जो तेव्हा बंद होता, आता तो उघडला असेल कदाचित, आम्ही गेलो नाही खूप दिवस झाले, म्हणजे बाय रोड. तर तो दिसला, मी म्हंटल बेस्ट NH66 अरे म्हणजे काही किलोमीटरवर. आणि तिने जसं सांगितलेलं तसं मला दिसतोय इथे मॅप्सवर समोर वर दिसतोय NH66 विच वी आर सपोज टू टेक. आणि तिने इथे 4 किलोमीटर अगोदर असा एक लेफ्ट होता जाण्यासाठी की डायव्हर्जन आहे, आणि लेफ्ट गेलेला. म्हटलं ही लेफ्ट का घ्यायला लावते, हायवे मला समोर दिसतोय मॅपवर, मॅप्स मध्ये लेफ्ट घ्यायला लावले. म्हटलं ठीक आहे, घेतला, शॉर्टर रूट असेल. जसा घेतला तो रोड जो होता तो असा निमुळता होत गेला. इट वॉज पिच डार्क, नो लाईट्स, आणि दुतर्फा झाडी, जी अशी झाडी असतात ना ती अशी सुरू व्हायला लागली. माझा स्पीड कमी होता आणि त्याला एवढा स्कोप नव्हता की मी युटर्न मारेल तिकडून, काहीच नाही. अँड मेरी घंटी बज गई. मी पॅनिक म्हणजे मी असा बसलो होतो. आणि सुपर्णचं क्या हुआ इतना क्यों, क्या सोच रहे हो, ये कर रहे हो, वो कर रहे हो. मी म्हंटल मी काहीच मी तिला एक्सपिरियन्स करू शकत नाही. आणि आम्ही आज जात गेलो. तिथे मॅप्सवर दिसत होतं पुढे 1-1.5-2 किलोमीटरवर राईट टर्न. म्हटलं खाली वो मिल जाए तो उधर का वो एक्झिट हायवे काही आहे एक्झिट. आणि आम्ही चाललोय आणि हार्डली 40-50चा स्पीड असेल, तर आपल्याला बऱ्यापैकी प्रॉक्सिमिटी होती, क्लिअर होतं, विजन क्लिअर होतं. प्रॉक्सिमिटी मध्ये साधारण एक 100-150 मीटरवर एक बाईक अशी आडवी पडलेली. आणि त्या बाईकच्या मागून, म्हणजे जो व्यक्ती त्या बाईकवरून पडला असेल त्याचा असा हात की थांबा, सेव्ह मी टाइप्स, असा हात त्या बाईकच्या मागून आला टाकीच्या इथून, आणि ती बाईक पडलेली आडवी. अँड द मोमेंट आय सॉ दॅट, सुपर्णा लाईक हे कुछ तो गिरा है उधर. मी म्हंटल नाही, मी तिला असं हाताने मागे केलं, म्हटलं पीछे हो. आणि जे मी गिअर चेंज केले आणि इन्स्टेड ऑफ ब्रेकिंग मी स्पीडअप केलं. आणि मी लिटरली, म्हणजे जर तो अजून मध्ये आला असता तर मी त्याच्या अंगावरून गाडी घातली असती, पण मी कशी तरी झाड्या झुडपातून टाकून लकीली खडखड साईडने गाडी काढली. द मोमेंट वी क्रॉस्ड हिम, तो व्यक्ती उठला, मिरर मध्ये दिसलं, तो उठला, त्याने बाईक उचलली, ही स्टार्टेड द बाईक अँड ही स्टार्टेड फॉलोइंग अस. फिर कुछ नहीं, फिर जो मोड ऑन हुआ ड्राइव, AC बंद, खिड़की थोड़ी सी खोल के भूंग जो भगाई मैंने गाड़ी. जब तक NH66 नहीं ला, आई वॉजंट कमिंग डाउन ऑफ 100. 110-120च्या खाली मी आलोच नाही. एवढ्याशा रस्त्यावर मैं बोला अभी जो सामने आएगा वो उड़ जाएगा. म्हटलं कोई नाही. आणि मग त्याच्या थोड्या, म्हणजे हार्डली मी 500 मीटर्स गेलो असेल, एक माणूस पास होताना दिसला, पटकन फोनवर बोलत होता. अँड ही जस्ट केम आउट. जेव्हा आम्ही, बाकी सगळं शुकशुकाट, कुठून आला तो, आउट ऑफ नोवेअर हे लोक. ऑफकोर्स त्याला आम्ही डॉच केलं, म्हणजे बाय द टाइम त्याने तो बाईक उचलत होता, मला दिसलेला तो बाईक उचलत होता, आणि त्याचा हेडलाइट जसा दिसला मी पळवली. बाय द टाइम ही कॉट अस, वी वर आउट ऑफ, लकीली वी वर आउट ऑफ द सिच्युएशन. आणि NH66 ला लागलो आम्ही. जसे दुसऱ्या गाड्या वगैरे दिसल्या साईड पुढे जाऊन मी साईडला लागले, मला पाणी पिता हो पहिले थोडा. अँड दॅट वॉज लाईक हेल. म्हणजे मॅप्स वर पण भरोसा, दोज वर रिग्ड, म्हणजे ते असेल कदाचित त्या एरियामध्ये, तो रिग्ड होता बेसिकली मॅप त्यावेळेस. अँड दोज वर लाईक, म्हणजे ऍपल आपले आय मॅप्स होते ते, तो वी डोंट नो हाऊ बट दे वर रिग्ड, कारण तो रस्ताच नव्हता. NH66 वरूनच फिरून आम्ही परत NH66 ला आलो, तो सरळ तो रस्ताच नव्हता. आणि मग येताना आम्ही चेक केलेलं, तिथे ते एक्झिट, जिथे ती आम्हाला रिरूट करत होती तिथे एंट्री एक्झिटच नव्हती, तिथे काहीच नव्हतं. येताना आम्ही 4 दिवसांनी जेव्हा परत आलो तेव्हा आम्ही चेक केलं, तो देअर वॉज नथिंग, तिथे काहीच नव्हतं. तर असे रिग्ड असू शकतात कधी कधी टेक्नॉलॉजी, इट कॅन बी अ ग्लिच. तर मी आयुष्यात हा कधी विसरणार नाही, बिकॉज मेजर लोचा झालं, म्हणजे डेंजरस फुल. हो, म्हणजे जीवावर बेतलं होतं, जीवावरच बेतलं. सगळं दिसायला लागतं, कारण रस्त्यामध्ये कोणीच नाही. आणि अचानक जेव्हा असं सगळं होतं, अचानक माणसं जेव्हा यायला लागतात झाडा झुडपातून, तेव्हा जस्ट बिकॉज ऑफ द स्पीड अँड द वे वी वर गोईंग, कदाचित त्यांनी इंटरव्ह्यू केलं नाही, पण आलेच तर उडवलं असतं. आय वॉज प्रिपेअर्ड फॉर दॅट. मी बोला नाही हो सकता.
So yeah, that was लोचा झाला. लोचा. बापरे बापरे. सो खूप मजा आली तुमच्याशी इंटरव्ह्यू करून, खूप मस्त. सो थँक्यू सो मच आमच्या इथे आल्याबद्दल. थँक्यू सो मच थँक्यू सो आम्हाला मच. बोलवल्याबद्दल. धन्यवाद. इट वॉज अ नाईस टाइम आणि मजा आली आम्हाला आम्हाला. पण मजा आली आणि थोडंसं संकेतला मला माझ्याविषयी काही कळल्या गोष्टी ज्या एक त्याला माहिती नव्हत्या. एक गोष्ट मी जी सांगणार होतो ती मी आता ती सांगून संपवतो फक्त, की मगाशी मी सांगितलं की तिने साईन घेतलेली माझ्याकडून की हु नोज हु बेटर. काय त्या गेमचं नाव? हाऊ वेल डू नो इच अदर. हाऊ वेल डू यू नो इच अदर. तर आता ते आम्हाला माहिती असतं तर कदाचित ती घेऊन आली असती. एक शीट आहे ज्याच्यावर धडधडीत मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे मिस्टर पाठक आय नो यू, आणि त्याच्यावर तिने माझ्या सिग्नेचर्स घेतलेले आहेत 3 वेगवेगळ्या इन्स्टन्सेस साठी. कारण मी नेहमी म्हटलेलं त्याला दॅट यू डोंट नो मी दॅट वेल. तिने तेच लिहिले की आय नो यू व्हेरी वेल, आणि तिने त्याच्यावर माझी साईन घेतली की ओके आय अप्रूव्ह दिस. सो या शी नोज मी. आणि आता तुम्ही त्या गेम मध्ये तुम्हाला कळलं. थँक्यू 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 सो मच.